गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ मगो रानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी
आणि क्वालिटी याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर यूट्यूब आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम बघणारे तसंच केबल टी व्हीवर हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं व्याख्यान थोर सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचं नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष केलं असे स्वर्गीय लक्ष्मणराव काका तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला आहे. आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून निवृत्त झालेले सुप्रसिद्ध पोलीस अधिकारी सन्माननीय मधुकर झेंडे हे आजचं पुष्प गुंफणार आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. लक्ष्मण काकांच्या सुनबाई उषा तांबे या देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रारंभी आपण स्वर्गीय लक्ष्मणराव काका तांबे यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर झेंडे साहेबांना मी विनंती करतो की आपण लक्ष्मण काका तांबे तसेच आमचे सहकारी नवलनाथ तांबे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय लक्ष्मणराव तथा काका तांबे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले लक्ष्मणराव अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिकले आणि महसूल विभागात त्यानंतर त्यांनी शासकीय नोकरी केली. ते मूळचे नगर जिल्ह्यातले. तिथूनच शेतकरी आणि कामगार चळवळीचे बाळकडू त्यांना लाभलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी मुंबईत केला आणि मग नाशिकला त्यांचं घरच संघटनेचं कार्यालय होऊन गेलं. 1968 साली काकासाहेबांनी कर्मचाऱ्यांसाठी पहिली गृहनिर्माण सोसायटीची स्थापना केली. राजसारथी सोसायटीचे ते संस्थापक होते. नाशिक जिल्हा शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संघटनेचे सलग 30 वर्ष ते अध्यक्ष होते. ते कुशल संघटक होते. एरवी मुलूक मैदान तोफ असणारे काका कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने संवाद साधायचे. त्यांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभे राहायचे. नाशिकच्या महिला बँक स्थापनेत तसंच लहान व्यापारी भाजीपाला विक्रेते यांना शेअर होल्डर्स करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. शासकीय आणि जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे ते प्रशासकीय अध्यक्ष असतानाच त्यांच्याच कार्यकाळात बँकेची स्वतःची वास्तू उभी राहिली. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा 1972चा दुष्काळ वा कामगारांची एकजूट करून कृती समिती स्थापने, या सगळ्यामध्ये ते अग्रेसर होते. आज त्यांची मुलं विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक काम करताना काकांनी कुटुंबाकडेही तेवढ्याच आत्मीयतेने लक्ष दिलं. अशा महनीय व्यक्तीला अर्थात स्वर्गीय लक्ष्मणराव तथा काका तांबे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकचे वतीने विनम्र अभिवादन.
लक्ष्मण काका तांबे यांचे सर्वात लहान पुत्र, आपल्या सर्वांचे मित्र, जे नुकतेच सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पोलीस खात्यातनं निवृत्त झाले होते, त्यांचं अचानक उद्भवलेल्या आजारामुळे दुःखद निधन झालं. आजच त्यांच्या दुःखद निधन होऊन 4 महिने पूर्ण झाले. लक्ष्मण काकांबरोबरच नवलनाथ तांबे यांना देखील मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. व्याख्यानमालेचा एक चांगला खंदा कार्यकर्ता आम्ही गमावलेला आहे, याचंही अतिशय दुःख आम्हाला सर्वांनाच होतं आहे. आजचे वक्ते सन्माननीय मधुकर झेंडे यांच्या जीवनावरील चित्रफित आता आपण बघूया. आली आहे. 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटात भारताचे अत्यंत आदरणीय अभिनेते श्री मनोज बाजपेयी यांनी झेंडे साहेबांची भूमिका साकारली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर चित्रपट निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतिहासात त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. देशाने त्यांची दखल घेतली. स्वर्गीय प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी मुंबईत त्यांचा ताफा थांबवून स्वतः उतरून झेंडे साहेबांची हस्तांदोलन केले. भारतरत्न सौ लता मंगेशकर यांनी त्यांना खरी बोलवून अभिनंदन केले. अमोलने त्यांना आपल्या जाहिरातीत स्थान दिले. ते भारतातील पहिले पोलीस अधिकारी ठरले ज्यांना एकाच कालखंडात पोलीस मेडल आणि राष्ट्रपती पदक या दोन्ही सर्वोच्च सन्मानांनी गौरविण्यात आले. 37 वर्षांच्या अतुलनीय सेवेनंतर
झेंडे साहेब 1996 मध्ये निवृत्त झाले, पण त्यांचा वारसा कधीच निवृत्त झाला नाही. ते आपल्या मुळाशी पुण्याला परतले. आपल्या मागे ठेवले ते लाखो मुंबईकरांचे आभार, आदर आणि प्रेम. ते म्हणतात, जनतेच्या सक्रिय सहकार्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही. आज आपण त्यांना सहकार्य करण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांना योग्य तो सन्मान देण्याची संधी मिळाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मधुकर बापूराव झेंडे एक खरा जनसेवक, न्यायाचा रक्षक आणि महाराष्ट्राचा अभिमान. आपण सर्वांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत करावे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे जे पोलीस दलाचं ध्येय वाक्य आहे त्याचं यथार्थ चित्रण आपल्याला ही जीवन परिचयाची चित्रफीत बघितल्यानंतर लक्षात आलं असेल. मी राजेंद्र बापना यांना विनंती करतो, आपण मधुकर झेंडे साहेबांचा व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करावा. निलेश गजबे आणि ज्ञानेश्वर टोनपे या 2 चित्रकारांचं चित्रप्रदर्शन आयोजित केलं आहे. मी झेंडे साहेबांना विनंती करतो, आपण आमच्या या नाशिकच्या चित्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा आणि त्यांना प्रोत्साहित करावं. निलेश गजबे, ज्ञानेश्वर टोनपे. व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये सायक्लॉन डान्स अकॅडमी प्रस्तुत वेस्टर्न फॉर्म्स ऑफ डान्स हा अतिशय सुंदर आणि बहारदार कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. सह्याद्री फार्म हे मुख्य प्रायोजक आहेत आणि डॉक्टर वसंतराव पवार यांनी स्थापित केलेला सुश्रुत ग्रुप हा आजच्या कार्यक्रमाचा प्रायोजक आहे. सह्याद्री फार्मची आत्ताच आपण चित्रफीत बघितली. एक उत्पादन साखळी निर्माण करून जगातल्या तब्बल 47 देशांमध्ये महाराष्ट्रीयन माणसाने निर्माण केलेलं फळ, फळावळ, भाजीपाला अतिशय दर्जेदार पद्धतीने जगभरात पोचविण्याचं काम सह्याद्री फार्म करतं आहे आणि आपल्या मराठी शेतकरी बांधवांना स्वतःच्या पायावर अभिमानाने भक्कमपणे उभं करण्याचं काम सन्माननीय विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं आहे. सुश्रुत ग्रुपची जबाबदारी
डॉक्टर वसंतराव पवार यांचे सुपुत्र प्रणव पवार हे पार पाडतायत. सुश्रुत ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी, आरोग्याची सेवा असे विविध उपक्रम नियमितपणे राबवले जातात. शाळेतल्या विद्यार्थ्यांना भरघोस अशी मदत देखील केली जाते. उद्या या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त खासदार अरविंद सावंत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. मर्मभेदी बाळासाहेब हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. 19 मे रोजी प्रतिथयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी यांचं व्याख्यान होईल. थांबण्याची कला हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. 20 मे रोजी प्रख्यात कवी कैलासवासी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाकरीचा चंद्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महेश केळुसकर ज्येष्ठ साहित्यिक आणि अशोक मुळे संचालक डिंपल प्रकाशन हे हा कार्यक्रम सादर करतील. 21 मे रोजी चित्रपट दिग्दर्शक सचिन जाधव हे आपल्याशी संवाद साधतील. स्वप्नांचा पाठलाग करताना हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सचिन तेंडुलकर यांचं आणि ग्रामीण भागातल्या मुलांचं कसं नातं आहे हे दर्शवणारा तेंडल्या हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला अनेक पुरस्कार हे प्राप्त झालेले आहेत. 22 मे रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हरिभक्त पारंगत सचिन महाराज पवार यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. 23 मे रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ भूषण गरवारे हे आपल्याशी संवाद साधतील. आणि 24 मे रोजी सिंहस्थ कुंभमेळ्यावर या ठिकाणी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या साऊंड सिस्टीमच्या बाजूला महिनाभराची कार्यक्रमपत्रिका उपलब्ध आहे. ज्या श्रोत्यांना मिळाली नसेल त्यांनी जरूर ही कार्यक्रमपत्रिका घ्यावी आणि मोठ्या संख्येने कार्यक्रमाला दररोज उपस्थिती लावावी अशी आपल्याला विनंती करतो. सन्माननीय मधुकर झेंडे यांचं वय किती असेल आपण अंदाज मला कोणी जर व्यक्त केला अचूक अंदाज तर व्याख्यानमालेच्या वतीनं त्याला आपण बक्षीस देखील देऊ. ते तुम्हाला माहिती आहे. कार्यकर्त्यांसाठी प्रश्न नव्हता. वय वर्ष 88 आहे आणि आजही साहेब 10 किलोमीटर चालतात. त्यांच्या या सुदृढ प्रकृतीचं रहस्य काय आहे ते आपल्या भाषणात उलगडतीलच. त्याचबरोबर पोलीस खात्यातील आपला प्रवास आणि त्यांनी ज्या अविस्मरणीय अशा पोलीस खात्यातील कामगिरी केल्या आहेत ते आपल्याला सांगतील. त्याचबरोबर आजची पोलीस दलाची काय परिस्थिती आहे यावरही साहेब प्रकाशझोत टाकतील. मी मधुकर झेंडे साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. नाशिकच्या वसंत व्याख्यानमाला 103 वर्षाची जुनी परंपरा आणि ज्या व्याख्यानमाला या स्टेजवर मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सावरकर अशा महान व्यक्ती जिथे उभ्या राहिल्या तिथं बोलवण्याची मला तुम्ही संधी दिलीत याबद्दल मी अत्यंत उपकृत आहे. आणि विशेषतः बेनी साहेबांनी मला ही संधी दिली यावेळी त्यांचं पर्सनली मी आभार मानतो. आज विशेषतः माझा पोलीस दलातील थोडासा प्रवास सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी मूळचा पुण्याचा. आता जर सांगितलं तसं झेंडेवाडी हे सासवड रस्त्यावर असणारे माझं गाव. त्या गावचा मी आणि त्या गावात माझे आजोबा विठ्ठलराव झेंडे हे बरंचसं काम करत होते आणि त्यांनी आपल्या मुलांनी शिकावं म्हणून पुण्यामध्ये मुद्दाम मुलांना शिकण्यासाठी घर बांधलं. त्यामुळे आम्ही पुण्यात गेलो. नाहीतर आम्हाला झेंडेवाडीच्या माणसाला मी अजून बैलाच्या शेपट्यात पिरगाळत बसलो असतो.
पण त्यांच्या पुण्यामुळे आम्हाला पुण्यात त्यांनी आम्हाला घर बांधून दिलं आणि मी शिकायला पुण्यात गेलो. पुण्यामध्ये मी म्युन्सिपाल्टी शाळा नंबर 9मध्ये 4थीपर्यंत शिकलो. नंतर शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये 8वीपर्यंत शिकलो. 9वी ते 11वी, त्यावेळी 11वी होती, 11वी मी नुमवीमध्ये शिकलो आणि नंतर मी वाडिया कॉलेजला गेलो. वाडिया कॉलेजमध्ये मी NCCमध्ये असताना मी सिनियर अंडर ऑफिसरच्या पदापर्यंत गेलो. आणि सांगायला अभिमान वाटतो की 1956 साली त्यावेळी पुण्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे, तिचं उद्घाटन करायला पंडितजी आले होते, पंडित जवाहरलाल नेहरू आले होते आणि त्यांना मानवंदना देण्याचं 2nd बॉम्बे बटालियनने ठरवलं. त्याचा प्रमुख म्हणून मला त्यांना ती मानवंदना देण्याचा सन्मान मिळाला. पण त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती, कारण आपलं द्विभाषिक होतं. त्यावेळी संबंध महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फार जोरात चालली होती आणि पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं तसं बाबा आढाव हा माझा आतेभाऊ, तर त्यावेळी मी त्याच्यावर सेवा द्यायला जायचो. त्यामुळं अंगामध्ये संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं वृत्ती. तर नेहरू तर त्याला तयार नव्हते. तर मी मनात म्हटलं आता जर नेहरू आले समोर तर त्यांना माझा सगळा राग दाखवणार की मला त्यांच्याबद्दल किती घृणा आहे, ते काय वाईट करतात म्हणून. आणि नेहरू ते परेड इन्स्पेक्ट करायला आले, माझ्यासमोर आले आणि त्या माणसाचा असा काही दैदेप्यमान चेहरा पाहिला की मी सगळं विसरून गेलो. आणि त्यावेळी म्हणायचे की लोक दिल्लीला जातात आणि नेहरूंपुढे सगळे गाठून जातात, त्याचा मला प्रत्यय आला. पण तो माझ्या आयुष्यातला सर्वात स्मरणीय असा क्षण आहे की पंडित जवाहरलाल नेहरूसारख्या माणसाला मानवंदना देण्याचं भाग्य मला वयाच्या 16-17 वर्षी लागलं. त्यानंतर मी इंटर सायन्सला असतानाच फौजदारची जाहिरात आली, फौजदारच्या परीक्षा. त्यावेळी फौजदार होण्यासाठी फक्त इंटरमिजिएट किंवा फर्स्ट इयर विथ सर्टिफिकेट NCC असं असेल तरी तुम्हाला त्या परीक्षेला बसता यायचं. आता जे MPSC वगैरे फार अवघड झालेलं आहे, त्यावेळी तरी पण एक 4-5 हजार लोक त्यावेळीसुद्धा बसायचे. आणि द्विभाषिक राज्य असताना त्यावेळी म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं मिळून आमची जी बॅच होती ती फक्त 70 लोकांची बॅच होती. त्यातले 50 मराठी आणि 20 गुजराती अशी आमची बॅच होती. ती बॅच मी 4 जानेवारी 1959ला पोलीस ट्रेनिंग स्कूल, आता त्याला अकॅडमी म्हणतात, आपल्या नाशिकजवळ जे पोलीस ट्रेनिंग स्कूल आहे तिकडे मी शिक्षणाला रुजू झालो. आणि पहिल्याच दिवशी, कारण मी सिनियर अंडर ऑफिसर असल्यामुळे माझी परेड वगैरे फार चांगली होती, तर त्यावेळी प्रिन्सिपल SP मराठे साहेब होते, त्यांनी ते बघितलं माझी परेड फारच चांगली होती. त्यांनी तिथे जाहीर करून टाकलं की मधुकर झेंडे हे मॉनिटर होतील या बॅचचे. त्यामुळे मी तिकडे त्या बॅचचा मॉनिटर झालो आणि आमचं ट्रेनिंग सुरू झालं. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल की मी थोडा पहिल्यापासून धाडशी. मला नेहमी असं वाटायचं की कुणी कुणावर अन्याय करू नये, अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध झगडायचं, असं सेवा दलाचं बरीच होतं. ते मी ज्यावेळी 15-1 वर्षाचा होतो त्यावेळी आमच्या आळीमध्ये मी डोकेदली नानापेठ तिथे राहतो, तर तिथे सगळे पैलवान लोक तिथं मेहनत वगैरे करतात. मी पण तिथे जायचो व्यायाम करायला. पण तिथे वालेकर नावाचा एक पैलवान होता, तो काय 2-3 कुस्त्या केल्या होत्या, पण त्याला दारूचं व्यसन लागलं होतं. आणि तो काय करायचा, दुपारी दारू प्यायचा भरपूर आणि चाकू घ्यायचा आणि सगळ्या दुकानदाराकडे जाऊन पैसे काढा असा अन्यायाने सगळ्यांकडून जबरदस्ती पैसे वसूल करायचा. तर असाच दुपारच्या वेळेला तो वालेकर असा ते घेऊन असा फिरत होता आणि ते फिरत असताना तो माझ्या घराच्या बाजूचे दुकान होतं, त्या दुकानात घुसला आणि तिकडे त्याला मला पैसे द्या असं तो त्यांना धमकावत होता. त्यावेळी मला वाटलं की हा काय असा अन्याय करतो, आपण याच्याविरुद्ध काहीतरी केलं पाहिजे. काय माझ्या मनात आलं, त्यावेळी कुठून मला ऊर्जा आली मला माहीत नाही. मी त्या दुकानात गेलो आणि जोरात ओरडलो, ए वालेकर चाकू टाकाली. आणि तो एवढा पैलवान त्या माझ्या आवाजामुळे तो एवढा घाबरल्याने चाकू टाकला आणि तो गपचूप निघून गेला. त्यामुळे सगळे माझे दोस्त, अरे काय मध्यानी जिगर केली आज ते. पण त्याचा इफेक्ट असा झाला की माझ्या घरा शेजारी राहणार डॉक्टर बेंद्रे म्हणून राहत होते, त्यांची एक 13-14 वर्षाची मुलगी होती. तिने तिच्या कानावर कदाचित हे गेलं असेल, तर
आणि जे ती माझ्याकडे माझ्या बहिणींबरोबर खेळायला वगैरे यायची, माझ्याकडून पुस्तक वगैरे न्यायची. तर ते एक तिने पुस्तक वाचायला नेलं होतं आणि ते परत केलं. तर 7-8 दिवसांनी आम्ही आमच्या घरात कॅरम खेळत असताना माझा मित्र म्हणला, अरे मधू हे पाहिलं का? म्हणलं काय? तिने त्या पुस्तकाच्या एका कोपऱ्यात दिलं होतं सौ वी म टिंबटिंब. म्हणजे त्या काळामध्ये ती 13 वर्षाची होती त्यावेळी. तिने ते त्या याच्यावर लिहितं. मग मला कळलं की या मुलीचं काहीतरी आपल्यावर प्रेम आहे. आणि मग आमचं थोडंसं प्रेम प्रकरण सुरू झालं. ते झालं ते तिच्या वडिलांना कळलं. तर त्यांचा माझ्याबद्दल काय चांगले डॉक्टर होते, त्यांना काय माझ्याबद्दल चांगलं मत नव्हतं, कारण त्यांना वाटायचं गुंड पोरगा आहे. मग त्यांनी त्याचं घरच बदलून टाकलं आणि ते वेताळपेठेत राहायला गेले. नंतर 4-5 वर्षांनी मी इकडे पोलीस ट्रेनिंग स्कूलला आलो. ती 18 वर्षाची झाली आणि 18 वर्षाची झाल्यानंतर त्यांनी काय तिचं हिचं भानगड काहीतरी करते म्हणून लवकर लग्न ठरवून टाकलं. एक चांगला MBBS मुलगा शाळेला, त्याच्यावर तिचा साखरपुडा 6 मे 1959ला केला. तिने त्या डॉक्टरला सांगितलं आपण जरा बाहेर जाऊ, आपण बोलूया. आणि तिने त्याला सांगितलं मला तुमच्यावर काय लग्न करता येणार नाही, माझं एका मुलावर प्रेम आहे, तर तुम्ही हे लग्न मोडून टाका, ते साखरपुडा कॅन्सल करा. म्हणजे असं कसं आता आपल्या समाजात छितू होईल, मी नाही असं करणार. मग ते नाही म्हणाले म्हणल्यावर तिने 2-3 कुठं मैत्रिणींकडून पैसे जमा केले आणि 9 मे 1959ला ती नाशिकला आली. नाशिकला येऊन आम्ही बुधवार होता आणि बुधवारी सगळे पोलीस ट्रेनिंग स्कूलचे लोक इथे फिरायला येतात. आम्ही परत PTSला जात असताना त्या शरणपूरच्या कोपऱ्यावरती उभी दिसली. मी धावत गेलो, म्हणलं ही बाई इथे कशी आली? मला काहीच कल्पना नाही, काय नाही. म्हणलं अरे तू कशी आली इकडे? म्हणजे माझं लग्न ठरलं आहे, मला ते लग्न करायचं नाही, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. अरे म्हणलं हे काय करते? मग मी म्हटलं आता काय करावं. ताबडतोब समोर एक लॉज होतं, त्या लॉजमध्ये गेलो, तिथे तिला ठेवली आणि त्यांना सांगितलं हिला सांभाळा, हिचे वडील आता उद्या येतील. आणि मग आम्ही परत गेलो. मग तिथून रात्री मी परमिशन काढली आणि त्यावेळी टेलिफोन फक्त CTOला यावं लागायचं सेंट्रल. मग तिकडे जाऊन मी त्या वडिलांना फोन केला, तुमची मुलगी इकडे आली आहे. पण ते त्यावेळी पुण्याचे डेप्युटी मेयर होते, त्यांनी कंप्लेंट दिली होती तिकडच्या याला की माझ्या मुलीला पळून नेलं मग PTSच्या मुलांनी. आणि मग त्यांनी वायरलेस मेसेज पाठवला प्रिन्सिपॉलला की तिकडे. मग ते माझ्याविरुद्ध इन्क्वायरी सुरू झाली. तर दुसऱ्या दिवशी काय आलं, दुसऱ्या दिवशी तिचे वडील आले, तिला घेऊन गेले. तिला घेऊन गेल्यानंतर ती म्हणली मी लग्न करणार नाही काय झालं तरी. मग त्यांच्या घरात पुष्कळ वादविवाद झाले. तर तो म्हणजे तो मुलगा तुझ्याशी लग्न करणार आहे का? हो म्हणे करेल. तो म्हणे आत्ता आपण नाशिकला जाऊ आणि आजच्या आज त्यांनी जर लग्न केलं तर ठीक, नाही केलं तर तुला या माणसाशी लग्न करावं लागेल. ती म्हणली हो ठीक आहे. आणि मग 13 तारखेला रविवार होता, सकाळी ते लोक तिकडे आमच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये 4-5 लोक तिला घेऊन आले आणि त्याला मला प्रस्ताव काढला की हे असं आज लग्न केलं तर ठीक, नाहीतर तिचं लग्न उद्या आम्ही करणार, 2 तारखेला तिचं मुहूर्त आहे. मी म्हटलं करूया, कारण एवढं तिने माझ्यासाठी केलं तर मी करून टाकू. आणि सगळे माझे मित्र म्हणजे तू काय वेडा आहेस काय लग्न? म्हणजे मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. आणि मग आम्ही इथं नाशिकला गुलालवाडी धर्मशाळा, आता ती बंद झाली, तिकडे आमचं दुपारी लग्न झालं. आणि त्यावेळी माझ्याकडे पैसे बिचे नव्हते, चांगले कपडे पण नव्हते घालायला. एका मित्राचा शर्ट, दुसऱ्याचा पॅन्ट, तिसऱ्याची सॉक्स, असं फक्त बूट माझे, कारण माझा पाय फार मोठा आहे. असं करून आमचं या नाशिकच्या गुलालवाडी लग्न झालं. अशी थोडीशी. आणि याच्या पुढची कथा म्हणजे तर ते लग्न लावून संध्याकाळी आम्ही पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये गेलो, त्या कोळशावर भाजलेल्या चपात्या खायला. मग पार्टी बिटी काय नाही, माझ्याकडे पैसे नव्हते. मी 5 रुपयाची एक ब्लाऊज पीस फक्त तिला दिला आणि आमचं असं लग्न झालं. आणि तिकडे गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं की ते फॉर्म भरतात ना, तो फॉर्म आता मी देतो इथे कलेक्टर ऑफिसला. ते म्हणे नाही, मग माझा तुझ्यावर विश्वास नाही, मी पाठवणार. आणि त्यांनी तिकडून तो मी फॉर्म भरला मी, आणि माझा नानापेठ 61 नानापेठ पत्ता लिहिला. तर त्याने ते फॉर्म पाठवला. त्या फॉर्मबरोबर त्यावेळी 1 रुपयाचं पोस्टल ऑर्डर रजिस्ट्रेशन लागायचं. त्यावेळी त्यांनी 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर त्याला जोडली आणि ती कलेक्टर ऑफिसला आली. त्यांनी परत पाठवलं ते की आम्ही 10 रुपये घेत नाही, आम्हाला 1 रुपयाची पोस्टल ऑर्डर पाहिजे. आणि त्यांनी पत्र पाठवलं, माझा पत्ता 61 नानापेठ.
ते माझ्या घरी. म्हणजे माझ्या वडिलांना मोठा बॉम्ब पडल्यासारखं झालं की काय. ते म्हणजे ते धनगर समाजाचे होते, मी नॉन धनगर, त्यामुळे माझे वडील मोठ्या ताळेवार मोठ्या तालमीचे वस्ताद बिस्ताद होते. त्यांना इतका संताप झाला. आणि नेमका त्याचवेळी माझी पहिली टर्म संपून मी सुट्टीवर घरी गेलो तर घरामध्ये मोठा आग डोम उडवला की हे काय केलं तू काय. आणि मग माझे वडील भयंकर संतापले, कुणाशी बोलायला मागत नाही, जेवत नव्हते. मग त्यांनी हट्ट केला की मला फसून तू लग्न केलं ना तर आता तिच्या बापाला फसून मला घटस्फोट घेऊन दे. मी म्हटलं ठीक आहे. तर मी तिला फोन केला, आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे. ती म्हणे हो घेऊन टाकू काय, कारण तेव्हा माझ्यावर एवढा विश्वास होता. मग आम्ही जाती निवडाप्रमाणे रजिस्ट्रारकडे गेलो आणि घटस्फोट घेतला. घटस्फोट कागदावर सही केली, परत गेलो. तिच्या वडिलांना ते कळल्यावर ते म्हणले की तू मला न विचारता घटस्फोट घेतला, तू माझ्या घरातून चालती हो. त्यांनी तिला घराबाहेर काढले. आणि मग तिला घराबाहेर काढल्यानंतर काय करायचं मला. मग तिथे त्यावेळी पुण्यात नोकऱ्या मिळायच्या. एका कोऑपरेटिव्ह बँकेत आम्ही तिला नोकरी लावली आणि सेवा सदन हॉस्टेलमध्ये ठेवली. आणि तिथे ती म्हणजे वडिलांनी घ्यायला नकार दिला, पण तिचं साखरपुडा झाला होता. मग ते लोक म्हणले आता साखरपुडा झाला आहे, आम्हाला लग्न खर्च आमचा सगळा झाला आहे. म्हणजे काळजी करू नका, माझी दुसरी मुलगी आहे, तिच्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे, तिच्याशी लग्न लावून. आणि मग त्या माझ्या मेहुणीशी त्या डॉक्टरांचं लग्न लागलं अशा रीतीने. पण ह्यामुळे काय झालं की तो पुण्याच्या SP-ने निरोप पाठवला होता की असं PTSच्या मुलांनी मुलीला किडनॅप केलं आहे तर त्या इन्क्वायरी करा. तर त्यावेळी प्रिन्सिपॉल साहेबांनी माझ्यावर डिपार्टमेंटला इन्क्वायरी ऑर्डर केली. आणि त्या डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये इन्स्पेक्टर सराफ होते, त्यांना नेमलं. त्यांनी सगळी इन्क्वायरी केली, हॉटेलवाल्याला विचारलं. त्यांनी सांगितलं बाबा ते काय आत आले नाहीत, त्यांनी फक्त त्या बाईला इथे ठेवली आणि निघून गेले, त्यांचं काय कुठल्याही प्रकारे गैरवर्तन केलं नाही काय नाही. तर त्याप्रमाणे त्यांनी तो निरोप दिला. आणि मग आमची ऑर्डरली रूम असते तर त्या इन्क्वायरीच्यासाठी आम्हाला सगळ्यांना उभं केलं. तर त्यावेळी अहिरराव म्हणून एक DYSP होते, ते फार कडक होते, जुन्या वळणाचे. ते मला म्हणले तू बदमाश पोरगा आहेस, या वयात इतक्या तरुण वयामध्ये असल्या भानगडी करतोस, तुला पोलीस खात्यातून काढून टाकणार. आणि मी म्हटलं आता काय करायचं. आता मी त्यावेळी 20 वर्षाचा होतो फक्त. आणि तिथे गेलो आत तर प्रिन्सिपॉल साहेब मराठे साहेब होते, त्यांच्या पुढे गेलो. तर त्यांना मी म्हटलं साहेब मी ॲक्च्युली रडकुंडी आलो, साहेब मला आता काढून टाकणार. म्हणजे कोण म्हटलं तुला. राहीराव साहेब मला म्हणाले की तुला काढून टाकणार. तू नाही म्हणे, तू इतकं चांगलं काम केलंस आणि प्रामाणिक आहेस, मला उलटा तुझा अभिमान वाटतो. आणि त्यांनी उलट्या अहिररावांना दम दिला की अशा तरुण मुलाच्या भावनांशी कशाला खेळतं असं म्हणून असं आमचं लग्न झालं. एक साईडचा किस्सा म्हणून मी तुम्हाला सांग. पण एक सगळं काय झालं तर मुळामध्ये मला जे अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची हिंमत होती की मी त्यावेळी छोटा 15-16 वर्षाचा पोरगा असताना तिने ते पाहिलं होतं. आणि मग ते जुने अंगे भिलली जलधारांनी आईशा सुंदर ललना सोये येऊनी देती आलिंगणा, तसं त्या माझ्या बायकोने ते केलं होतं. त्यामुळं त्यानंतर मी तिकडे माझं परेड फार चांगलीच असल्यामुळे आपलं 1 मेला 1960ला महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 वेगळी राज्य झाली. आणि मग त्यावेळी IGP साहेबांनी निरोप पाठवला की तुमच्यातला बेस्ट कॅडेट असेल त्याला या परेडमध्ये भाग घेण्यासाठी पाठवा. तर ते आमच्या प्रिन्सिपल साहेबांनी परेडवर जाहीर केलं की IG साहेबांचा असा निरोप आलेला आहे आणि मला दुसरा काही विचार नाही, झेंडे त्या परेडला जाईल. म्हणून मग मी त्या परेडला म्हणजे सगळे इन्स्पेक्टर असतात, प्लॅटून कमांडर, मी कॉर्पोरल होतो, ते 2 पट्ट्या आणि ते लावून मी ती परेड घेण्याचा मला म्हणजे यशवंतराव चव्हाणांना ते आम्ही गार्ड ऑफ ऑनर दिला, तो एक सन्मान मला मिळाला. आणि अशा प्रकारे एक अतिशय चांगलं. आणि मग मी तिथून पासआउट होताना मला बेस्ट आउटडोअर कॅडेटचं प्राईज पण मिळालं, असं मी बाहेर आलो. आणि नंतर आमची पोस्टिंग झाली मुंबईला मी कधीही गेलो नव्हतो. आणि तिकडे गेल्यानंतर तिथं त्या काळात पद्धत अशी, तिकडे क्लार्क आहे, तो विचारायचा तुम्ही राहता कुठे, त्याच्या जवळचं पोस्टिंग तुम्हाला मिळायचं. तर तिथे मी गेलो तर मला विचार तुम्ही कुठे राहता. म्हटलं मला राहायला जागा बिगा नाही, मी व्हीटीला सामान ठेवलं आहे आणि इकडे तुमच्याकडे आलो आहे. मग व्हीटीच्या समोर एस्प्लनेड पोलीस स्टेशन, त्यावेळी त्याला एस्प्लनेड म्हणायचे, आता त्याला आझाद मैदान म्हणतात. मग तुम्ही तिकडे आझाद मैदानाला जा. आता आम्ही गेलो तो मला कल्पनाच नाही, त्यावेळी आम्हाला पगार होता 50 रुपये.
आणि तिथे काय, तिथे गेल्यानंतर राहायची व्यवस्था नाही, कुठं जायचं काय. ते म्हणले तिकडे प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस स्टेशन आहे, त्याच्या बाजूला एक डॉर्मेटरी आहे, तिकडे खाटा आहेत, तिकडे तुम्ही झोपत जा. मग तिकडे मी काय, मला एवढी कल्पना नव्हती की मुंबई म्हणजे काय असतं काय. आम्ही चादरी सतरंजी काही नेलं नव्हतं. मग तिकडे लोखंडी खाटा होता, त्याच्यावर पेपर टाकायचो, त्याच्यावर आम्ही झोपायचो. आणि तिकडे खाली पिकेट मारुतीच्या समोर खाली मुत्री आहे, त्याच्या बाजूला संडास आहे आणि नळ आहे, त्या नळावर आम्ही आंघोळ करायचो. आणि आंघोळ करून तिकडे हे करायचं आणि पोलीस स्टेशन आझाद मैदान बाजूला एस्प्लेनेड पोलीस स्टेशन तिकडे जायचं. गेल्यानंतर दिवसभर काय तिकडे दुसरं तर काय काम नव्हतं, राहायला जागा नव्हती. दिवसभर मी पोलीस स्टेशनला बसून राहायचो आणि जो काय ऑफिसर असेल त्या सगळं कसा काम करतो, काय काम करतो ते बघायचो. त्याबद्दल त्याच्या आधी मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, माझा पोलिसांबद्दल अतिशय वाईट अनुभव होता. मी शाळेमध्ये असताना आमच्या जवळच्या एका लायब्ररीत गेलो होतो सायकल घेऊन, आणि माझी सायकल विसरली. मी घरी गेलो तर सकाळी आठवण गेली सायकल कुठे आहे. मी पळत पळत लायब्ररीत गेलो, तर लायब्ररीवाला म्हणला की ती पोलीस स्टेशनला जमा केली. मी पोलीस स्टेशनला गेलो, म्हटलं माझी सायकल तिकडे तुमच्याकडे जमा झाली आहे. ती म्हणे तुमची आहे कशावरून. म्हटलं माझं नाव आहे सायकलवर. ते चालत नाही, पावती घेऊन या, पावतीशिवाय नाही चालणार. ते म्हणलं आता पावती कुठून आणणार, नाव आहे तिकडे, चालणार नाही. मग मी वडिलांकडे गेलो, ती पावती देत नाही, काय करायचं. वडील म्हणले तू गेला कशाला पोलीस स्टेशनला, ते पोलिसांचा संबंध ठेवायचा नाही, कशासाठी गेला. मग शेवटी कसे पाहिजे माझे वडील आले, त्यांनी शेवटी 3-4 रुपये तेवढे द्यावे लागले. त्यावेळी ती सायकल आम्हाला मिळाली. त्यावेळी माझ्या मनात इतका पोलिसांबद्दल द्वेष की आहे, पोलीस बदमाश. पण माझ्या मनात एक पण तो विचार यायचा की जे वाईट आपल्याला करतात ते आपण ते पोझिशनला गेल्यावर आपण करायचं नाही, आपण असं कधी करायचं नाही, असं माझ्या मनाशी खून पण. त्यामुळे मी प्रत्येक वेळी, त्यावेळी आमच्या पोलीस इन्स्पेक्टर असायचे, तर त्यावेळी काय ते जीप वापरायचे. आणि जीप काय, जीपचं जे बिल होतं त्यावेळी पेट्रोलचं बिल हे सगळ्या ऑफिसरांनी कॉन्ट्रीब्युशन करून द्यायचं. म्हणजे हे वापरणार एकटे ते, आणि सगळ्यांना त्याचा भुर्दंड पडायचा. मी म्हटलं हा अन्याय आहे, असं कसं काय. म्हटलं मी जर इन्स्पेक्टर झाला तर मी परत कधी जीप वापरणार नाही. म्हणजे असे एक ॲक्च्युली लहानपणी माझी आजी फार म्हातारी झाली होती, तर ती जाता जाता मुलं तिला विचारायची, तर मी मुलांना कुठे चाललं रे, तुला काय करायचं थेडे, हा का बस. मी म्हणायचो हे काय आपल्या आजीला किती असन्मानाने वागवतात, वाईट आहे, आपण मोठं झाल्यावर असं करायचं नाही. म्हणजे अशा एक मनाच्या मी खुणगाठ बांधत गेलो की आपण चांगलं व्हायचं, माणसातला माणूस चांगला झाला पाहिजे, याचं मला मनामध्ये हे झालं. आणि अशा प्रकारे मी तिकडे काम करायला लागलो. आणि दिवसभर मी काय करायचो, तिकडे राहायला जागा नव्हती आणि खायची व्यवस्था नव्हती, तर त्यामुळे दिवसभर मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणायचो तुमचं काय काम असेल मला सांगा, मी तुम्हाला मदत करीन. आणि त्यामुळे मी काम शिकत गेलो. काम लवकर शिकत गेल्यामुळे काय झालं की मग मी रात्रभर फिरायचो एरियामध्ये. मग ते मरीन ड्राईव्हला त्यावेळी गॅसचे दिवे होते, तर ते गॅसचे दिवे हे लोक चोरी करायचे ते लोखंड विकण्यासाठी. मग मी ते असे 3-4 गॅसचे दिवे चोरणारे पकडले. नंतर व्हिटीहून बाहेर येणारे गरीब लोक असतात त्यांना ते लोक अडवायचे की इकडे कसं काय आला, तुझी झडती घ्यायची काय, त्याच्या झडती घेऊन त्याचं काढून घ्यायची. तर असे रॉबरी करणारे असे बरेच लोक पकडले. आणि 3 महिन्यामध्ये मला इतकं काम केलं मी की मला माझ्या इन्स्पेक्टरने सांगपणे डिटेक्शन ऑफिसर व्हायला 10 वर्षे लागतात. मला 3ऱ्या महिन्यातच मला डिटेक्शन ऑफिसर म्हणून नेमणूक केली. पण मी जनतेची जास्तीत जास्त काम करायचं. आणि त्यावेळी मग मला एक अतिशय गुरु भेटले, त्यांचं नाव अरविंद पटवर्धन. अरविंद पटवर्धन हे अतिशय ऋषितुल्य माणूस. तर ते काय म्हणायचे की पोलीस खात्यात म्हणे पैसे खावे लागतात, कारण फॅमिली केली मुलांना खर्च करावा लागतो. तर म्हणे मग असं जर होत असेल तर मी लग्नच करणार नाही. इतका तो प्रामाणिक माणूस आणि अतिशय अभ्यासू माणूस होता. तर सुदैवाने ते रोज तिकडे पोलीस क्लबमध्ये चहा प्यायला नाश्ता करायला जायचे. त्यांनी बघितलं हा एकटाच मुलगा आहे, ते मला जवळ बसून घ्यायचे आणि मुंबई पोलिसांबद्दलची जास्त चांगली माहिती सांगायची. हे पाणी
तर त्याने मला सांगितलं की पूर्वी भारतामध्ये अतिशय दुराचार होता, लोकांचं जीवन अतिशय असुरक्षित होतं. तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, ठग नावाची एक गँग होती. ठगी म्हणजे भारतातून जे काशीला पूर्वी तर काही साधनं नव्हती जाण्यासाठी, तर लोक 40-50 लोक एकत्र यायचे आणि काशीला पायी चालत जायचे. ते ठग लोक काय करायचे की त्यांची एक गँग असायची, ते अशीच गँग आपले प्रवासी दिसले की त्यांच्याबरोबर ते जायची, त्यांना त्यांच्याशी मैत्री करायची. हो तुम्ही काशीला चालला का, आम्ही पण काशीला, बरं वाटलं. असं करत करत 2-3 मुक्कामी त्यांच्याबरोबर चांगलं मैत्री करायची. आणि मग त्यांचं ठरलेलं ठिकाण आलं की त्यांचे लोक आधीच तिथे गेलेले असायचे आणि तिकडे त्यांनी खड्डे खाऊन ठेवले. ते म्हणायचे आज तुम्ही आमचे पाहुणे आहात, आज आमचं जेवण तुम्ही घ्या. ते जेवायला वाढायचे सगळ्यांना आणि त्यांना जेवायला त्यांची एक ठराविक खूण आहे, ती खूण केली की त्यांच्या हातात असे फास असायचे आणि जेवढे लोक असतील 30-30, 40-40 लोकांना ते फास द्यायचे आणि त्या सगळ्यांना मारून टाकायचे. त्यातलं सगळे सामान काढून घ्यायचे, त्यांना त्यात गाडायचे आणि लोकांना कळायचंच नाही की काय झालं, की आपले लोक गेले कुठे, काय पत्ताच नाही लागायचा. आणि म्हणून त्या काळात जर कुणी परत आला काशीला जाणारा तर मावंदं घालायची, जेवण करायची, किंवा आपण भाग्यवान आपण परत. तर असं त्या देशामध्ये अतिशय अनेक लोक मारले गेले होते. पण त्यावेळी विल्यम स्लीमन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, मेजर, आर्मीचा मेजर होता. त्यांनी काय केलं, त्यांनी त्या लोकांशी आपला रंगमय कॅमोफ्लेज केला, आपल्या अंगाला वेगळा रंग फासला आणि तो त्या लोकांमध्ये जाऊन मिसळला, त्यांची भाषा शिकला आणि ते कसं करतात ते शिकला. मग त्यांनी संबंध भारतभर एक जाळं विणलं आणि 10 वर्ष प्रयत्न करून त्यांनी असे 1400 ठग पकडले आणि त्या ढगांचा पूर्ण बंदोबस्त केला. म्हणून आपण पूर्वी ते म्हणायचे की ब्रिटिशांच्या काळात काठीला सोनं बांधून गेलं तरी तुम्ही जाऊ शकता, इतकं त्यांनी देश इतका सुरक्षित केला. असा महान एक पोलीस अधिकारी नव्हता, आर्मी अधिकारी होता, पण तो एक त्यांनी या देशाला सुव्यवस्था आणली. म्हणजे त्याची एक मला पटवर्धन एक कथा सांगितलं. तुम्हाला बॉबी पोलीस नाम ऐकून माहीत असेल. बॉबी म्हणजे लंडन पोलीसला बॉबी म्हणतात आणि हा जगातला सर्वोत्कृष्ट पोलीस. तर त्या सर रॉबर्ट पील नावाचे एक होम सेक्रेटरी होते. तर पूर्वी पोलीस असं रायफले वगैरे घेऊन फिरायचे, लोकांना दमदाटी करत. ते म्हणे पोलिसांनी काहीतरी लोकांना मदत केली पाहिजे, सर्व्हिस केली पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे. म्हणून त्यांनी एक विशेष दल निर्माण केलं. त्यांना सांगितलं ह्या रायफली काढून टाका, हातात एक छोटा दंडुका घ्या आणि तुम्ही आपल्या विभागात फिरत जा, लोकांना मदत करा. साधी गोष्ट आहे. तुम्हाला कळलं एखादी म्हातारी बाई आहे ती रोज उठून चहा करते, आज ती उठू शकत नाही, तू घरात जा आणि तिला चहा करून द्या. एखादी बाई रोज शाळेमध्ये मुलाला सोडते, तर त्या मुलाला ती सोडू शकत नाही, तर तिच्या मुलाला घेऊन तुम्ही शाळेत सोडून या. म्हणजे जे समाजाला जरूर असेल ते तुम्ही लोकांनी करा. आणि अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण लंडन पोलिसामध्ये क्रांती घडवून आणली आणि त्यामुळे लोकांना वाटायला किती चांगली दल आहे आणि हे आपल्याला किती मदत करतात. तर हे कुणी निर्माण केलं, तर रॉबर्टनी. रॉबर्टचा शॉर्ट फॉर्म बॉब, म्हणून बॉबने निर्माण केलेलं पोलीस दल ते बॉबी. इतकं चांगलं, म्हणून जगातला सगळ्यात चांगला पोलीस हा बॉबी पोलीस झाला. तर त्याचा आदर्श ज्यावेळी ब्रिटिश आपल्याकडे आले त्यावेळी त्यांनी ते आदर्श आपल्याकडे आणले आणि अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करायला सुरुवात केली. त्यावेळी मग फ्रँक साउटर नावाचे पहिले कमिशनर होते, जे 28 वर्ष कमिशनर होते. त्यांनी काय केलं की मुंबईमध्ये नवीन मिल सुरू होत्या, त्या जुलै कामगार आले आणि त्या जुलै मैदानामध्ये राहायला लागले आणि त्यांच्या मारामाऱ्या व्हायच्या. मग त्यांनी काय केलं की सरकारला केलं की जर लोकांनी भांडण करू नये असं वाटत असेल तर आपण त्यांना राहायला जागा दिली पाहिजे. मग त्यांनी एक प्रपोजल पुटअप केलं की लोकांना बिल्डिंग बांधून देऊ आपण. मग सरकारने ते मान्य केलं. म्हणून बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, BIT चाळी जे मुंबईच्या म्हणतात, तर मुंबईच्या BIT चाळी निर्माण झाल्या आणि त्या चाळी झाल्यामुळे लोकांच्या मारामाऱ्या कमी झाल्या. मग त्या साउटर साहेबांनी काय केलं की त्यावेळी हिंदू मुस्लिम दंगे फार व्हायचे. म्हणजे पहिला दंगा 1893ला झाला. तर 1893ला झाल्या त्या दंग्यामध्ये फार त्यावेळी 83 लोक मेले
म्हणून त्यांनी असं सजेस्ट केलं सरकारला की मला कमिशनर ऑफिस ह्या म्हणजे जी जुम्मा मशीद आहे ती आणि पिकेट मारुती याच्यामध्ये बांधून द्या. मग आजचे मुंबईचं पोलीस कमिशनर ऑफिस आहे ते त्यांना तिकडं, आणि त्यांनी पोलिसांसाठी चाळी बांधल्या, पोलिसांना राहायला जागा दिली. ते इतके पॉप्युलर झाले की त्यानंतर आलेला एक कमिशनरनी लिहिलं आहे की एक जमादार रिटायर होताना त्यांचा पुतळा उभारण्यात आला, तर तो जमादार जाऊन त्या पुतळ्याला सॅल्यूट केला, म्हणजे आपला आदर व्यक्त केला. इतकं चांगलं काम त्या सावटर साहेबांनी केलं. मग त्याची आठवण म्हणून भायखळ्यापासून ते माझगावपर्यंतच्या सगळ्या रस्त्याला सावटर स्ट्रीट म्हणून सरकारने नाव दिलं. म्हणजे अशा प्रकारे मुंबईमध्ये पोलिसांनी जनतेला मदत करण्यासाठी जास्तीत जास्त चांगले प्रयत्न केले. म्हणून त्यांचा पोलिसांनी पुतळा उभारला. त्यानंतर केली म्हणून कमिशनर आले, तर त्या केलींचे पण असंच चांगलं काम केलं. तर त्याची आठवण म्हणून मुंबईचे लोक म्हणाले की आता आम्ही आमच्या पैशाने त्याचा पुतळा उभारू. मग मुंबई पोलिसांनी आपल्या मुंबईतल्या लोकांनी केली साहेबाचा पुतळा कमिशनर ऑफिसच्या कंपाऊंडच्या बाहेर उभा केला. अशा प्रकारे फार चांगलं काम करणारे पोलीस दल जे याचा आदर्श मला पटवर्धनांनी सांगितलं की हे इतक्या चांगल्या पोलीस दलात तुम्ही आलात, तुम्ही काहीतरी चांगलं काम करा. आणि मी त्याप्रमाणे पुष्कळ काम चांगलं, अनेक डिफिकल्ट केसेस मी सॉल्व करत गेलो. आणि मग माझी 3 वर्षानंतर बदली ड्यू झाली. तर त्यावेळी माझे डेप्युटी माझे SP सुप्रिंट होते AR डफळे साहेब, ते जजचे महाराज होते. तर ते त्यांची प्रमोशन होऊन ते DCP झाले होते. मग त्यांनी DCP झाल्यानंतर त्यांनी माझी एवढी बदली ड्यू झाली. ते म्हणे झेंडे चांगलं काम करतो, त्याला बाजूच्या पोल्युशनला घ्या. मग मी तिकडे बाजूला पलटण रोड पोल्युशनला गेलो. पलटण रोड पोल्युशनमधून तिथे त्यावेळी पूर्वी ज्युरी सिस्टीम होती. ज्युरीला गार्ड करण्यासाठी रोज एक सब इन्स्पेक्टर जायचा. तर मी रोज तिकडे त्याला गार्ड करण्याला जात असताना एक दिवशी तिकडे क्रॉस मैदानमध्ये एक सर्कस चालली होती. त्या सर्कशीतला एक हत्ती पळाला आणि तो रस्त्यात पळत 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 सुटला. लोकांची घाई गडबड, लोक पळत सुटले रस्त्याने. हत्ती रस्त्यात फिरतोय आणि लोक पळत सुटले. मी नेमका बसमध्ये जात होतो. मी ते सगळं बघितलं. म्हटलं आता काय काहीतरी केलं पाहिजे आपण. मी ती बस थांबवली आणि तिथे समोर ऊसाचा चरक होता. त्याचं ते गाडीवर ऊस ठेवली होती. मी ती अशी गाडी घेतली आणि त्या हत्तीपुढे अशी ठेवली आणि ती अशी धरून मी गाडीला अशी धरून मी पुढे आणि हत्ती मागे, असं मागे 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 आम्ही त्या VN रोडनी कस्टम हाऊसपर्यंत गेलो. कस्टम हाऊसचं मोठं गेट आहे. त्या गेटमध्ये ते मी बघितलं सर्कससारखं गेट दिसते. तिकडे मी ती गाडी ढकलून दिली आणि तो हत्ती पण तिकडे गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये की सब इन्स्पेक्टरने हत्तीला याच्यात आणलं. तर अशी थोडीशी मला त्यावेळी प्रसिद्धी आली. मग टाइम्स ऑफ इंडिया जवळ असल्यामुळे टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण बातमी आली. तर त्याचवेळी तिकडे पलटण रोडमध्ये हज हाऊस आहे. हज हाऊसमध्ये हजला जाणारे लोक, आत्ता मोठा हाऊस ते नाही, त्या रेडिओ टॉकीच्या गल्लीमध्ये एक हाऊस आहे. तर तिकडे जाणारे सगळे हाजी लोक तिथे उतरतात आणि मग तिकडे येताना हजवरून येताना ते काहीतरी सामान आणतात, ते विकतात, त्याचे स्मगलिंग वगैरे चालतं. तर त्यावेळी हा मस्तान नुकताच स्मगलर होत होता आणि तो तिकडे काय जायचा, जबरदस्ती जायचा, त्यांचं सामान घ्यायचा, विकायचा वगैरे. आणि तो पैसेवाला झाला होता थोडा आणि तो सामाजिक कार्य पण करायचा. तर ते ॲक्च्युली हाऊसमध्ये जायला पास लागतो. तर तिथे एक शिपाई आमचा ड्युटीवर असताना तो शिपायाला त्याला विचारलं, पास किधर तुम्हाला? पण तो हमको पास पूछताय, काय का पास पूछताय? त्यांनी त्या शिपाईच्या एक तोंडात ठेवून दिली. तो शिपाई पळत पळत माझ्याकडे आला, म्हणजे साहेब त्या मस्तानी मला मारलं. मी तसाच उठलो, धावत धावत गेलो त्या दुकानात. तो बसला दुकानात, त्याला धरला, असा गचुंडी धरली आणि त्याला ओढत ओढत पोल्युशनला आणला आणि पहिले त्याला लॉकअपमध्ये टाकला. मग त्या शिपाईची फिर्याद घेतली. तो माझा इन्स्पेक्टर, अरे तुला माहीत नाही मस्तान तो एकदम मोठा कार्यकर्ता आहे, तू लफड्यात देशील. म्हणलं पोलीसला मारतो मी, कधी सहन नाही करणार. त्याला टाकून दिलं मी आत. आणि मग त्याला ते आत टाकल्यामुळं एक हे झालं ना की मस्तानला सुद्धा त्या झेंडेनी पकडून आणला. आणि असं हिमतीने मी ते काम केलं. ते त्याला त्यावेळी पकडल्यामुळं त्याला त्या केसमध्ये त्याला एकच शिक्षा आहे, 3 महिन्याची शिक्षा झाली. तर त्यावेळी असाच मग लायन गेट म्हणून तिकडे नेव्हीची एरिया आहे. तिकडे सगळे नेव्हल ऑफिसर्स कॅडेट तिकडे असतात आणि ते दर रविवारी तिकडे फिरायला येतात. तर ते परत जाताना तिथे 4-5 दारूचे अड्डे आहेत.
तिकडे जाऊन थोडी प्यायचे ते. त्याच्यावरून त्यांची काहीतरी मारामारी झाली, त्यांची फायटिंग झाली. तर तेवढ्यात एकमेक दोन्ही यांची मग कुठेतरी वायरलेसचा फोन केला, वायरलेस गेली. ते आमच्या शिपायांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तर ते शिपायांना, ते नेव्हीवाले पण पोलिसच ना, ते त्यांच्याशी भांडायला लागले. तर तेवढ्यात कंट्रोल रूमला फोन गेला की पोलिसांचं, नेव्हीचं आणि पोलिसांचं भांडण चाललं आहे म्हणून 2-3 वायरलेस गाड्या गेल्या. तर ते बघून बाकीचे तिकडे सगळे नेव्हीचे लोक पण तिकडे आले आणि तिकडे एक बाजूला नेव्ही, एक बाजूला पोलीस. आणि ते मी त्यावेळी पलटणला होतो. मला फोन आला की तुम्ही तिकडे जा, तिकडे फार गडबड चालली आहे. मी तिकडे गेलो, बघितलं. तर तिथल्या ऑफिसरला, त्यांना माहीत होतं आजारा जिगरवाजा आहे. तर त्यानं तोंडला झेंडे आला आहे, हे लाठीचार्ज करूया. त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. तर जसं ते सगळ्या पोलिसांनी लाठीचार्ज केला, ते नेव्हीवाले गेले आत आणि त्यातल्या एकाने, तिथले गार्ड होता, त्याची बंदूक घेतली आणि त्यांनी पोलिसांवर रोखली. मी म्हणलं, हा जर पोलिसांवर गोळीबार करेल तर पोलीस आणि नेव्हीचं युद्ध म्हणजे केवढं गंभीर प्रकरण होईल. म्हणून मी काही विचार न करता आत घुसलो आणि त्याची बंदूक खेचून घेतली. ते खेचून घेतल्यानंतर ते सगळे नेव्हीवाले, ते पण तरुणच होते, त्याने मला धरला. ते गेट बंद केलं आणि ती रायफल काढून घेतली आणि मला बडवायला सुरुवात केली. इतकं मला मारलं. तेवढ्यात मी त्या गार्डरूममध्ये घुसलो आणि मग स्वतःला वाचवलं. फोन केला कंट्रोल रूमला. मग आमचे डेप्युटी कमिशनर आले, ते नेव्हीचे नेव्हल चीफ पण आले. आणि मग तोपर्यंत माझं तोंड सुजलं होतं. तर ते माझे साहेब म्हणले, तुला कोणी सांगितलं होतं असलं भलते भानगडीत पडायला. म्हणून आता नेव्ही आणि पोलीसचं भांडण म्हणजे किती गंभीर प्रकरण आहे, पेपरमध्ये आलं तर किती गंभीर होईल. तर तू आता गप बस, 2-3 दिवस घरी बस, येऊ नको. पण आपण ही मॅटर क्लोज करून टाकू. आपण कुणाला काय पत्ता लागू द्यायचा नाही आणि कुणाला पेपरला कळू द्यायचं नाही कुणाला, आणि हे शांतता करून द्यायचं. अशा प्रकारे म्हणजे जेव्हा काय तरी महत्त्वाची घटना घडायची, मी काय जीवाची पर्वा न करता घुसायचो आणि ते करण्याचा, ती वस्तू, ती सिच्युएशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. तर असं झाल्यामुळे ते माझी परत बदली ड्यू झाली. परत माझे डेप्युटी कमिशनर ते म्हणले, हा चांगला पोरगा आपल्याच पाहिजे म्हणून माझी परत बदली लॅमिंग्टन रोड पोल्युशनला आली. तर लॅमिंग्टन रोड पोल्युशनला गणपतीचा फार मोठं सगळं विसर्जन चौपाटीला गणपतीचं लॅमिंग्टन रोड होतं. आणि तर त्याचवेळी 26 मार्च 1968 तिथे इलेक्शन होती आणि तिकडे पटेल नावाचा मुस्लिम कॅन्डिडेट होता आणि ऋषी मेहता म्हणून पारशी कॅन्डिडेट होता. तर त्या दोघांच्या फॉलोअर्समध्ये काहीतरी भांडण सुरू झालं आणि ते एकमेकांना म्हणजे फॉरेस्ट रोड ही अशी एरिया आहे, एका बाजूला हिंदू राहतात, दुसऱ्या बाजूला मुस्लिम राहतात. आणि ते सगळे लोक बाहेर आले, त्या टॅक्स्या फोडायला लागले आणि ते आमचे 2-3 पोलीस होते, ते घाबरले, ते गेले पळून तिकडून. मला कोणतरी येऊन तिकडे पळत सांगितलं, साहेब तिकडं मोठी रॅट चालली आहे आणि पोलीस सगळे पळून गेले. मी गेलो तिकडे, बघितलं तर जोरात फायटिंग चालली होती. तर मी काठी होती फक्त माझ्याकडे, रिव्हॉल्वर पण नव्हतं. पण मी ते लाठीचार्ज सुरू केला आणि तिकडे काय असे त्या नेहमी मारामाऱ्या होतात म्हणून सगळ्या बिल्डिंगला गेट्स आहेत. तर ती गेट बंद करत गेलं, लोकांना आत पुशअप केलं, मला थोडे दगड लागले, बाटल्या लागल्या, तरी मी हिमतीने त्यांना दोन्ही बाजूच्या लोकांना पुश केलं आणि एक 5-7 मिनटात दोन्ही बाजूचे लोक मी बाजूला केले. त्यामुळे लोकांना वाटलं की काय ह्या माणसाने कसं काय जिगरीने केलं. आणि मग तेच लोक शांततेने बाहेर आले आणि त्यांनी माझा सत्कार सुरू केला की साहेब तोपर्यंत आमचे डेप्युटी कमिशनर आले. मग त्यांनी त्यांना अर्ज लिहून दिला की या माणसाने फार हिमतीने आमचे जीव वाचवले, त्याला काहीतरी बक्षीस द्या. मग ते दुसऱ्या दिवशी कमिशनर साहेबापुढे मग ते मला घेऊन गेले. त्यावेळी मला त्या काळात 200 रुपये बक्षीस, ऑल इंडिया रेडिओवर बातमी वगैरे वाचली. आणि ते म्हणजे अशा रीतीने मी काहीतरी करून धडपड करून समाजाला मदत करण्याची कायमची भूमिका बजावत होतो. आणि त्यावेळी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत तिथे 4-5 लाख लोक चौपाटीला येतात. पण काय दोन्ही बाजूने लोक येतात, एकमेकांना धक्काबुक्की, बायकांची छेड, काय ते लफडी होतात. मी आयडिया केली, म्हणलं काय नाही, आपण त्या केळकर हॉटेलपासून म्हणजे जवळ 1.5 किलोमीटरपासून सगळे जाणारे लोक डावीकडून जातील आणि परत जाणारे लोक उजवीकडून जातील, अशा प्रकारे नवीन व्यवस्था सुरू केली. त्यामुळे म्हणजे कुठल्याही प्रकारे स्त्रियांचं त्रास सगळा बंद झाला आणि तो लोकांना फार आवडलं ती पद्धत मी जे सुरू केली होती ते. तर त्यामुळे कमिशनरने त्यासाठी सुद्धा मला एक चांगलं रिवॉर्ड दिलं. अशा प्रकारे मी
सतत काम करत गेलो. आणि आता मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या तरी तर 9 म्हणजे ही 9 वर्षामध्ये तिकडे झाली. मग माझी परत बदली गावदेवी पोलीस स्टेशनला, म्हणजे त्याच झोनमध्ये परत 3 वर्ष गावदेवी पोलीस स्टेशनला. तर त्यावेळी चौपाटीला 8 वाजता गणपती विसर्जन संपायचं, पण त्यावेळी लाईट नव्हती. मग लोक बुडायचे समुद्रात, हे व्हायचे. मग मी मुंबईच्या कमिशनरला भेटलो, म्युन्सिपल कमिशनरला, की इकडे लाईट लावून द्या. तर ते म्हणे आपण करूया व्यवस्था, तुम्ही दाखवा कुठे. मग मी त्या इलेक्ट्रिक इंजिनियरला घेऊन गेलो, 4 लाईट चौपाटीला लावले. तर पहिले लाईट चौपाटीवर, आज जर तुम्ही चौपाटीला गेलात तर कमीत कमी 2000 लाईट आणि सगळा असा परिसर इतका हे झालं. पण सुरुवातीला पहिले लाईट मी ते गावदेवीला असताना तिकडे लावले. आणि तिथे एक अजय रसिकलाल मोदी नावाचा एक तरुण मुलगा, तो ड्रग ॲडिक्ट होता. तो ड्रग चोरण्यासाठी रोज काहीतरी चोऱ्या करायचा, कधी आपल्या घरातला पंखा काय असं करून एक दिवशी त्यांनी आपल्या आईचे सगळे दागिने चोरले. 30-35 तोळ्याचे दागिने त्यांनी चोरले. मग आईवडिलांनी कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही ही कंप्लेंट घेतली, त्याला 2-3 दिवसात शोधून काढला. ते सगळे त्यांनी विकलेले दागिने जमा केले आणि त्याचं कोर्टात चार्जशीट पाठवलं. मग आता मुलाबद्दल आईवडिलांना प्रेम आलं की आता आपल्या मुलांनी काहीतरी चूक केली, साहेब आता वाचवा माझ्या मुलाला. मी म्हटलं ठीक आहे. तर त्यावेळी एक कायद्यात प्रोव्हिजन आहे की पहिल्या गुन्हेगाराला जेलमध्ये न पाठवता चांगल्या वर्तणुकीनं सोडायचं. तसं मी मॅजिस्ट्रेट साहेबांना विनंती केली आणि त्याला चांगल्या वर्तणुकीवर सोडला. तो बाहेर आला, पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हेगार वृत्ती, म्हणून तो म्हणला की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तो असाच फिरत असताना तो चौपाटीवर गेला. ते 2-3 फॉरेनर लोक बसले होते. तर ते म्हणाले, हा त्यांच्याकडे गेला, मला काहीतरी काम द्या. तू काय काम करणार? मी काय पण करू शकतो. अरे काय करतो तू? मला कोणाला मारायचं आहे, स्टॅप करायचं आहे, रॉब करायचं आहे, मी करू शकतो. तो मुळात गुन्हेगार असल्यामुळे त्या गुन्हेगार म्हणजे तू असं करू शकतो? हो म्हणे. तू चल आमच्याबरोबर. आणि ते त्याला घेऊन गेले मुंबईला. एअर इंडियाचं ऑफिस त्यावेळी फाउंटनला होतं आणि त्यावेळी सगळी कॅश जमा व्हायची. तर म्हणे आम्हाला ही कॅश लुटायची आहे, तर हे कसं लुटायचं याचा प्लॅन तयार कर. तर त्यांनी 2 दिवसांनी ती सगळं प्लॅन केला. किती लोक लागतील, गाडी लागेल, काय वेपन लागतील, कसं, हा असा प्लॅन करून त्यांना नेऊन दिला. तो प्लॅन त्यांनी पाहिल्यानंतर म्हणला हा तर एकदम उपयोगाचा माणूस आहे, म्हणजे चल आमच्याबरोबर. तो त्याला घेऊन दिल्लीला गेले. हे सगळे फॉरेनर लोक होते. दिल्लीला गेले आणि त्यांनी तिकडे बघितलं. त्यांनी सांगितलं की आपल्याकडे सगळी वेपन्स वगैरे, त्यांच्याकडे रायफल होत्या, हँडबॉम्ब होते, स्मोक बॉम्ब होते, अशी सगळी तयारी त्यांनी केली होती. कारण त्यावेळी करोडो रुपये रोज एअर इंडियाचे जमा व्हायचे आणि ते लुटायचा त्यांचा मोठा प्लॅन होता. म्हणे हे तू आमच्याबरोबर राहा. तो गुजराती पोरगा, आयुष्यात त्यांनी कधी असलं वेपन पाहिलं नव्हती. तो घाबरला आणि तो रात्री ते झोपले असताना त्यांनी 2 रिव्हॉल्वर उचलली आणि ती घेऊन तो पळत मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर त्यांनी रिव्हॉल्वर विकण्याचा प्रयत्न केला. पहिलं रिव्हॉल्वर विकलं 5000 रुपयाला. ते 5000 रुपयाला रिव्हॉल्वर घेतल्यावर त्याला वाटलं आता दुसरं पण विकूया. तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. तो व्यापारी म्हणला पण ते कसं चालवायचं मला माहीत नाही. म्हणे दाखवतो मी तुम्हाला. ह्याने पण कधी आयुष्यात रिव्हॉल्वर पाहिलं नव्हतं. तो एका गार्डनमध्ये त्याला घेऊन गेला, दाखवायला लागला आणि नेमकी त्यांनी ते बटन दाबलं आणि ती गोळी उडली. तर जो घेणार होता छातीत, तो धाडदिशी खाली पडला. आता तो पडला, म्हणला हा आता त्याला वाटलं हा मेला. अरे बापरे, आता काय करायचं. आणि पण सुदैवाने ती गाडी त्या उजवीकडे छातीत लागली होती. तर तिथे नंतर येणाऱ्या लोकांनी त्याला GT हॉस्पिटलला नेला. आता तो कसं सांगणार मी रिव्हॉल्वर घेत होतो. त्यांनी खोटं सांगितलं मी चाललो होतो, कोणतरी गोळीबार केला, त्यात मी जखमी झालो. ह्याला वाटलं की आता आपण मेले, की फाशी जाणार. पण त्याला आठवलं झेंडेने आपल्याला मदत केली होती. म्हणून तो धावत पळत ती रिव्हॉल्वर घेऊन, तसं माझ्याकडे मी गावदेवी पोलीस असा बसलो होतो. साहेब रिव्हॉल्वर. अरे म्हटलं गाडव काय खाली ठेव. मी आधी अनलोड केलं आणि मग त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली. म्हणजे साहेब हे असं मी एका गँगमध्ये फसलो होतो आणि मी दिल्लीला गेलो होतो आणि त्यातल्या जो लीडर आहे ना त्याचं नाव चार्ल्स सोबराज आहे. तर चार्ल्स सोबराजने काय केलं, चार्ल्स सोबराज हा महागुंड गुन्हेगार होता.
तो त्या काळी इराण अफगाणिस्तानमधून गाड्या चोरून आणायचा आणि मुंबईत विकायचा. आणि मुंबईतल्या एका चांगल्या श्रीमंत पारशी मुलीशी त्यांनी प्रेम जमवलं होतं. पण तो सगळं म्हणजे तो बायकांना भूल पाडायचा. तर दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये कॅबरा डान्स करणारी एक बाई होती. त्या बाईशी त्यांनी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला सांगितलं मी तुझ्याशी लग्न करीन. आणि मग तिथला ज्वेलरी शॉप आहे अशोका हॉटेलमध्ये. त्यावेळी अशोका हॉटेल फार भारी होतं. तर त्यांना त्या ज्वेलरला फोन केला की आम्हाला ज्वेलरी विकत घ्यायची आहे, सॅम्पल घेऊन तुझा माणूस पाठव. तो माणूस घेऊन आला. तर त्यांनी ते ज्वेलरी बघता बघता त्या कॉफीमध्ये त्याला काहीतरी गुंगी येणारं द्रव्य टाकलं. त्याला तो बेशुद्ध पडला. ती सगळी ज्वेलरीचं पॅकेटच्या बॅग घेऊन तो आणि ती मुलगी पळू. तर आपला माणूस अजून काय येत नाही म्हणून 2 तास झाले तरी मग तो व्यापारी वर बघायला आला आणि बघतो तर बंद दरवाजा. मग त्या सिक्युरिटीवाल्यांनी ते उघडलं आणि ते उघडून ते सगळं बाहेर काढलं आणि बघतात तर सगळं आपले दागिने गेलेले. मग सुदैवाने पोलिसांच्या की त्याचा पासपोर्ट तिकडे विसरला होता आणि त्याच्यावर नाव लिहिलं होतं चार्ल्स सोब्राज. मग ताबडतोब पोलिसांनी सगळीकडे अलर्ट केलं आणि कदाचित एअरपोर्टला पण अनाऊन्स केलं असेल की चार्ल्स सोब्राज तुमचा काहीतरी वस्तू इथे राहिलेली आहे, तुम्ही येऊन घेऊन जा. त्यांनी ते ऐकलं. त्याने त्या मुलीला तशीच टाकली आणि तो तिकडून पळून गेला. तर दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये चार्ल्स सोब्राज नावाच्या माणसाने अशोका हॉटेलमध्ये एवढी मोठी रॉबरी केली. तर त्यामध्ये वॉन्टेड असणारा तो माणूस, त्याला 1,500 रुपये बक्षीस सरकारने त्यावेळी जाहीर केलं. तर आता मी म्हटलं आता हो परत येणार नाही कदाचित, कारण एवढं त्याला माहीत झालं की 2 रिव्हॉल्वर आपली चोरून हा माणूस गेला आहे, कदाचित पोलिसांना सांगेन तर कदाचित येणार नाहीत. पण पोलिसांनी थोडा जरी काहीतरी माहिती मिळाली, ते धागा मिळाला तर सोडायचा नसतो. म्हणून म्हटलं आपण प्रयत्न करूया. मग तो म्हणलं साहेब ते नेहमी ताजमध्ये राहतात. मग आम्ही तिकडे टॅक्सी एक भाड्याने घेतली आणि टॅक्सी करून आम्ही रोज त्या ताजच्या परिसरामध्ये वॉच ठेवून बसलो. आणि 9 नोव्हेंबर 1971 ते हा चार्ल्स सोब्राज तिकडे सूटबीट घालून असा पटपटपट चालला होता ताजच्या मागच्या बाजूला. साहेब हाच. आम्ही जाऊन त्याला मागून घट्ट पकडलं तर तिथे त्याच्या इथं रिव्हॉल्वर होतं. ते रिव्हॉल्वर काढलं, लोडेड रिव्हॉल्वर काढलं आणि मग त्याला पोलीस स्टेशनला नेला. पोलीस स्टेशनला गेला. तो काही बोलायला तयार नाही, काहीच बोलत नव्हता. पण त्याची झडती घेतली. तर त्या झडतीमध्ये आम्हाला तिथे 4 वेगवेगळ्या हॉटेलचे रिसिट सापडले. त्यांनी काय केलं होतं, आपले जे सगळे सहकारी होते त्यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. मग आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. मग तिकडे आम्हाला रायफल्स मिळाल्या, रिव्हॉल्वर मिळाली, स्मोक बॉम्ब मिळाले, हे सगळं मिळालं. आणि मग दुसऱ्या दिवशी मोठी बातमी पेपरमध्ये की पोलिसांनी एक एअर इंडियावर होणारा मोठा हल्ला वाचवला आणि जे मुंबईला तो चार्ल्स सोब्राज वॉन्टेड असलेला गुन्हेगार पकडला गेला, तो त्याला पकडला. त्यामुळे मोठी बातमी. मग दिल्ली सरकारने आम्हाला 1,500 रुपयाचं बक्षीस दिलं. आता तिकडे गेल्यानंतर आपलं 71ला तुम्हाला आठवत असेल आपलं बांगलादेशचं वॉर सुरू झालं, ब्लॅकआउट सुरू झाला. आणि मग त्यांनी खोटं हे केलं की माझ्या पोटात अपेंडिक्सचा त्रास आहे, मग ॲडमिट झाला आणि अंधाराचा फायदा घेऊन पाईपवरून उतरून पळून गेला. मग सगळ्या पेपरला बातमी की चार्ल्स सोब्राज पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. आणि पळून गेल्यानंतर त्यांनी ही जी कॉफीमध्ये गुंगी आणण्याचं औषध आणण्याची जी कला होती ती डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि तो अनेक बायकांना त्याचं काय चार्म होता मला अजून कळलं नाही. तर बायका त्या फशी पडायच्या आणि तो त्यांना घेऊन समुद्रकिनारी जायचा, त्यांच्याशी आंघोळ बिंघोळ करायची, जेवण बिवण करायचं. त्यांना त्या जेवणामध्ये काहीतरी गुंगीचा पदार्थ घालायचा आणि त्या बेशुद्ध झाल्या की आपल्या गाडीतलं पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकायचं आणि त्यांचं सगळं सामान घेऊन त्यांच्या घराची चावी घरी जाऊन त्यांच्या घरचं सगळं सामान घेऊन ते तिथून पळून जायचं. असा त्यांनी संबंध धुमाकूळ घातला. अनेक देशामध्ये तो त्यासाठी पकडला गेला. इराणमध्ये पकडला गेला, सिलोनमध्ये पकडला गेला, फ्रान्समध्ये पकडला गेला. पण त्या सगळ्या जेलमधून तो पळाला. त्यामुळे जगभर बातमी की हा जो बदमाश आहे तो अशाचा बायकांना म्हणजे विशेषतः आंघोळ घालताना म्हणजे बिकिनी घालताना त्यांच्या अंगावर हे टाकतो आणि त्यांना मारून टाकतो. आणि त्याला बिकिनी किलर म्हणून FBI रेड कार्ड नोटीस. तर हे मी म्हटलं ह्याला मी पकडला, माझ्या हातून हा सुटला आणि आता जगभर हा धुमाकूळ घालतो आहे. माझी नंतर बदली झाली कुलाबा परिसर, जिकडे ताजमहाल हॉटेल आहे.
तर ताजमहाल हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरला मी सांगितलं, अरे तुझ्या हॉटेलमध्ये अमुक अमुक हा शाल सोबरा नावाचा माणूस येतो आणि तो जगभर असे गुन्हे करतो. म्हणजे साहेब मी आणि त्यांनी ब्लॅक बेल्टची परीक्षा जपानमध्ये बरोबर दिली, मी त्याला चांगलं ओळखतो. म्हणलं तो तुझ्या हॉटेलमध्ये आला तर त्याला पकडून मला ताबडतोब कळव. हो हो साहेब म्हणे. आणि 2-3 महिन्यानंतर त्यांच्या हॉटेलमध्ये एक फ्रेंच कपल आलं होतं. त्या कपलचा दरवाजा उघडला जात नव्हता म्हणून डुप्लिकेट चावीने उघडलं. ते दोघे बेशुद्ध. त्यांना विचारलं काय झालं. म्हणे एक आम्हाला असा फॉरेनर भेटला, त्याने आमच्याशी दोस्ती केली, जेवण केलं आणि आम्हाला माहीत नाही, आम्ही बेशुद्ध झालो, आमचं सगळं सामान गेलं आहे. तर मी त्याला मग फोटो दाखवला, माझ्याकडे होता त्याचा. हा आहे का. म्हणे हाच माणूस. मी त्या मॅनेजरला म्हणलं तुला सांगितलं होतं तरीसुद्धा तू इतका बेफरवा वागलास आणि तुझ्या हॉटेलमध्ये पाहे झालं. नाही साहेब मी आता एकदम काळजीपूर्वक लक्ष देईल. अजून 2-3 महिन्यानंतर तो तसा ताज तुम्ही बघितला असेल, ताजचं मोठे शामियाना नावाचं एक मोठं कॉफी हाऊस आहे, असं सुरुवातीलाच आहे. तर त्या कॉफी हाऊसमध्ये तो चार्ल्स आणि एक कॅनेडियन मुलगी हे चहा पिताना त्यांनी बघितले. त्याला लगेच वाटलं की आता झेंडीला ताबडतोब कळवलं पाहिजे. म्हणून त्यांनी मला फोन केला, साहेब ताबडतोब या, ते चार्ल्स इकडे बसलेलं आहे. हा इतका हुशार, त्यांनी बघितलं की आणि आपल्याला बघून ताबडतोब फोन केला, म्हणजे पोलिसलाच फोन केला असेल. त्यांनी या मुलीला घेतली आणि पळत सुटला. ते बघून तिथे वॉचमन, एक सरदारजी वॉचमन होता, तो म्हणला फॉरेनर माणूस पळून का चालला आहे. म्हणून त्याच्या टॅक्सीच्या मागे आणि आपली टॅक्सी लावली आणि तो त्याच्या मागे गेला. तर ते रीज हॉटेल चर्चगेट समोर आहे, तिकडे गेला. तर तिकडे त्यांनी तिकडून फोन केला, साहेब आत्ता ते 2 फॉरेनर पळाले ना, ते रीजमध्ये गेलेत. तर तो मला म्हणा साहेब चला लवकर आपण जाऊया तिकडे चार्ल्स सोबरा त्या रीज हॉटेलमध्ये. तोपर्यंत त्यांनी चेकआउट केलं, टॅक्सीमध्ये सामान भरलं आणि ते आता टॅक्सी जाणार, पण त्यांनी लांबून आमची जीप पाहिली असेल, त्यांनी त्या पोरीला तशीच सोडली आणि तो तिकडून पळून गेला. तो पळून गेला, पण फॉर्च्युनेटली आम्हाला ती मुलगी मिळाली, त्याचं सगळं सामान मिळालं. त्या सामानात 7-8 फोर्ज पासपोर्ट त्याचे वेगळे चेहरे लावलेले पासपोर्ट आणि टाल्कमच्या पावडरच्या डब्या, त्याच्यामध्ये रिव्हॉल्वर ठेवलेली, चॉकलेटमध्ये गुंडळलेले बुलेट्स, असं सगळं सामान मिळालं. आणि मग त्या माईनी सांगितलं, साहेब तुम्ही मला वाचवलं, फार बरं झालं, मी याच्या जाळात फसले होते, आम्ही पाकिस्तानला, पेशावरला कुठल्या बाईला कसं मारलं, ते सगळं वर्णन केलं. आणि मग तिने ताबडतोब आम्ही तिला चार्जशीटवर पाठवलं आणि ती शिक्षा होऊन गेली. पण त्यावेळी त्याचे जे सगळे फोटो होते ते आम्ही ते पेपरला दिले की चार्ल्स सोबराज परत पोलिसांना गुंगारातून पळा. हे पळण्याचा संबंध भारतातल्या सगळ्या वर्तमानपत्रात ते आलं. त्यानंतर 1-2 महिन्यानंतर तो दिल्लीला एक 4-5 फ्रेंच विद्यार्थी होते, त्यांना म्हणलं की तो स्वतः फ्रेंच होता, तर ते इंडियातलं पाणी पिऊ नकोस, माझ्याकडे फ्रान्सचं पाणी आहे, मी चांगलं पाणी तुम्हाला देतो, असं म्हणून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ते त्यांच्या इथे जाऊन पाणी पाजलं. ते सगळे बेशुद्ध पडले आणि त्यांचं सामान उचलून नेत असताना त्या मॅनेजरनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि त्याला पकडला गेला. तेव्हा कळलं की हा चार्ल्स सोबराज आहे. आणि मग त्याला तो जगभर वॉन्टेडच होता. त्याला पोलिसांनी पकडलं 75 साली. मग 75 साली तोपर्यंत 4 वर्षे गेली होती. मी 71ला पकडलं, पण त्याला जी पकडला होता मी, ती केस उभी नव्हती राहिली, ती केस उभी राहिली. त्याचं मला समन्स आलं. तोपर्यंत माझी CIDला बदली झाली. CIDत आम्ही साध्या कपड्यात काम करतो. तिथे दिल्लीचं मला 30,000 कोर्टाचं समन्स आलं. तिकडे गेलो मी, तर माझी बायको म्हणली मी दिल्ली नाही पाहिली, मी पण येते, चला. मी म्हटलं चल. आम्ही दोघे गेलो 30,000 कोर्टात आणि तिकडं बघितलं. तो त्याला म्हणजे आता तो पूर्वी साधा गुन्हेगार होता, आता तो 20-25 खून केलेला बदमाश गुंड झाला होता. त्याला एस्कॉर्ट करण्यासाठी 10 पोलीस आणि एक स्टेनगन घेतलेला इन्स्पेक्टर असे सगळे त्या कोर्टात येत होते. तर माझा आवाज जरा मोठाच आहे ना, मी म्हटलं त्याला एक फालतू माणसाला एस्कॉर्ट करायला एवढी कशी. तर तो म्हटलं तुमको मालूम आहे का कोण आहे. म्हटलं हाँ मालूम है, वो चार्ल्स सोबराज है, उसको मैं पकड़ा था अकेला. त्यांना वाटलं इसको कोई पागल कुत्तेने काटा आहे. तर मग तोपर्यंत मग मला कोर्टात आत बोलवणं आलं ते विटनेससाठी. माझी बायको एकटीच बाहेर उभी. तर त्यांनी तिला विचारलं एक क्या बोलता है कोण. म्हणजे हा ये मुंबई के इंस्पेक्टर है, इन्होंने पकड़ा था इसीलिए पेशी केली आहे. तर मी कोर्टात जबानी देऊन बाहेर आलो. अरे साहब आपने कैसा पकड़ा. म्हणजे हाथ से पकड़ा. आपका हाथ लोखंड का है क्या. बता
म्हणजे लोकांना इतकं आश्चर्य वाटलं की एवढ्या बदमाशाला या माणसाने एकट्याने कसं, म्हणजे सगळ्यांनी माझं मोठं कौतुक केलं. त्यावेळी माझ्या बायकोला पहिल्यांदा वाटलं की आपण काहीतरी चांगल्या पोराशी लग्न केलं आहे. नंतर त्या केसमध्ये त्याला शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतर 20 वर्षाची शिक्षा झाली. तर 1986च्या 16 मार्चच्या दिवशी त्यांनी सांगितलं आज माझा वाढदिवस आहे. म्हणजे तो जेलमध्ये इतका पॉप्युलर झाला, तो बोलायला फार हुशार होता. म्हणजे तिथल्या जेलरने त्याला एक कॉम्प्युटर दिला, त्याच्यावर पिक्चर काढायला BBC ला परमिशन दिली आणि त्यावर पिक्चर काढला BBC ने तिथे येऊन. आणि त्या पिक्चरमध्ये त्यांनी सगळ्या मुंबई, आपल्या महाराष्ट्र पोलीस, दिल्ली पोलीस, मॅजिस्ट्रेट सगळ्यांना भरपूर टीका केली. असा तो बदमाश. पण त्यांनी त्या जेल अथॉरिटीवर काय पगडा जमवला होता, कसं ते जमवलं होतं मला माहीत नाही. 16 मार्चला म्हणलं माझी वाढदिवस आपण पार्टी करूया. ठीक आहे. मग त्याच्या 2 मित्रांना सांगितलं पार्टीसाठी केक घेऊन या. मग त्याचे 2 मित्र 2 गाड्या आणि 2 चांगले मोठे मोठे केक घेऊन आले. केक घेऊन आल्यानंतर त्या सगळ्या स्टाफला त्यांनी केक खायला दिले. 16च्या 16 स्टाफ सगळे ते केक खाऊन झोपले. त्यांनी मग ते तिहार जेलचे दरवाजे उघडले आणि 15 लोक त्या 3 गाड्यामध्ये बसून जेलमधून पळून गेले. दुसऱ्या दिवशी जगामध्ये हाहाकार की इंडियातली ही जेल काय आहे आणि मुंबईचे दिल्लीचे पोलीस काय करत आहेत. म्हणजे अशी मोठी टीका रोज सगळीकडे पेपरमध्ये छितू सगळ्या भारताच्या पोलिसांची, भारताच्या जेल अथॉरिटीची टीका. आणि मग फार मोठं गंभीर वातावरण, सबंध जगभरी बातमी गेली. आणि मग त्याच्या शोध सुरू झाला. सगळेच पोलीस शोध करत होते. पण मग मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की सगळ्यांचा सहवास असला पाहिजे, सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे. तर त्यावेळी आफ्टरनून नावाचं दैनिक होतं. त्या दैनिकाने माझा फोटो आणि ते 4 फोटो त्याचे जुने, की मुंबईमध्ये एक इन्स्पेक्टर असा आहे जो त्या छोबराला ओळखतो, असं त्यांनी छापलं. बातमी म्हणून छापलं. 16ला पळाला 19च्या पेपरमध्ये छापली बातमी. आणि त्यावेळी आपल्या शहरामध्ये सरदारजींचं आंदोलन चाललं होतं आणि बँकावर दरोडे पडत होते म्हणून चेकिंग सगळं चाललं होतं. तर त्यावेळी असं चेक करत असताना रेल्वेचे एक क्षीरसागर नावाचे हवालदार आहेत, त्यांनी एक सरदारजी रेल्वे स्टेशनवर पळत जाताना पाहिला. त्याला थांबवलं. काय बॅगेत? म्हणून मला नाही माहीत नाही म्हणून त्यांनी झडती घेतली. त्यात एक हँडबॉम्ब सापडला, हँड ग्रेनेड सापडलं. कुठून आणलं तू? त्याला इन्क्वायरीला घेतला. त्याची झडती घेतली. मग तो काय बोलायला तयार नाही, काही बोलत नव्हता. मग ॲक्च्युली तो सरदारजी नव्हताच, तो अशोक चौधरी होता. पण त्यांनी ते सरदारजीचं कॅमोफ्लेज केलं होतं. पण तो काय बोलत नव्हता. मग त्याची झडती घेतली तर त्या झडतीमध्ये सापडली एक चिठ्ठी, पंचरत्न हॉटेल पनवेल म्हणून. मग ते रेल्वे पोलीस पंचरत्न हॉटेल पनवेलला गेले. तिकडे संजय पोद्दार नावाचे चांगले मालक तिथे होते. त्यांनी याला पाहावं म्हणे हा आमच्याबरोबर होता, याच्यावर अजून 5-6 लोक होते आमच्याकडे राहत होते. पण आता सगळे गेलेत. कुठे गेले माहीत नाही साहेब, पण आता ते आमच्याकडे नाही आहेत. पण म्हणे ते परत आले तर तिकडच्या पोलिसांना कळवा. पण म्हणे साहेब एक आहे त्यांच्याबरोबर एक वेळ नाही, ते एक गाडी होती आणि एक मोटरसायकल होती, त्याचा नंबर माझ्या वॉचमनने लिहून ठेवलेला आहे. मग तो नंबर त्यांनी त्याला दिला की हे नंबर हा एक महत्त्वाचा दुवा. म्हणजे त्या पब्लिकनी मदत केली म्हणून हा दुवा मिळाला. ती माहिती मिळाली तर नंतर पोलीस परत आले. कोण काय माहिती मिळाली नाही. 2 दिवसांनी त्यात काय झालं होतं, ते म्हणे आपण सगळे पुरुष आहोत, आपल्या 2-3 बायका जर बरोबर असतील तर फॅमिली वाटेल संशय येणार नाही. म्हणून ते एका माणसाला त्याने आपल्या मित्राला पाठवलं दिल्लीला त्यांच्या मैत्रिणींना घेऊन यायला. तर तो गेला तिकडे आणायला, तर त्या यायला नकार दिला. मग ते परत आला सांगायला की त्या मैत्रिणी यायला नाही ना म्हणतात. तो आला इकडे हॉटेलमध्ये. मग मित्र कुठे गेलेत? तर तो संजय पोद्दार अतिशय हुशार मालक. ते म्हणजे अरे आत्ताच जेवण करून बाहेर गेलेत, तुम्ही असं करा बसा, मी तुम्हाला जेवायला वाढतो आणि येतीलच आत्ता, चावी उघडून देतो. त्याने त्याला बसवला, जेवायला घातलं आणि पोलिसांना कळवलं. पोलीस आले, त्याला पकडून मुंबईला आणला तर त्याने पुष्कळ इन्क्वायरी केली. तर तो म्हणलं मला कशाला त्रास देता, मी थोडा चार्ल्स सोब्राजवर पळालो आहे. चार्ल्स सोब्राज नाव ऐकल्यावर बापरे, त्यांना एकदम
रेल्वे पोलिसांना धक्काच बसला की आज जगभर वॉन्टेड असलेला माणूस आणि त्याच्याबद्दल त्याला इन्क्वायरी म्हणून ते ताबडतोब आमचे DGP साहेब सोमण साहेब होते, जोग साहेब होते, त्यांना फोन केला, साहेब सोबराजबद्दलची काहीतरी माहिती आहे. सोबराजबद्दलची माहिती आहे म्हटल्यानंतर जोग साहेबांना आठवलं पेपरमध्ये वाचलेलं. खरं तर DGP त्यांच्या हाताखाली साधारणपणे 5,000 इन्स्पेक्टर असतात. कुणी कधी काय काम केलं कसं कोणाला कळणार, पण केवळ ते पेपरमध्ये त्यांनी वाचलं होतं, त्यांना आठवलं की आपल्याकडे एक इन्स्पेक्टर आहे जो त्याला ओळखतो. ताबडतोब मला मेसेज, ताबडतोब DGP साहेबांना भेटा. मी घाबरून गेलो. DGP साहेब म्हणजे आमचे फार मोठा अधिकारी, आम्ही काही त्यांना बघत पण नाही. त्यांनी मला बोलवलं आहे. मी घाबरत गेलो. म्हटलं कशासाठी बोलवलं, तर तिकडे कमिशनर, जॉईंट कमिशनर सगळे या DG साहेब तुमची वाटच बघतायत. तर तेवढ्या तिथे माझे गुरु अरविंद पटवर्धन ते दक्षताचे संपादक होते, त्यांच्याकडे मी गेलो. म्हटलं साहेब काय भानगडे, मला कशाला बोलवले काय, म्हणजे तुम्हाला माहीत नाही. म्हणून अहो त्या सोबराजची काहीतरी बातमी आहे म्हणून तुम्हाला बोलवलं आहे, तुम्हीच पकडणार त्याला. एक आशीर्वाद पर त्यांनी मला बोलले. आणि मग मी DG साहेबांकडे गेलो. मग DGना मी सगळं सांगितलं, मागे कसं पकडला होता, त्याची वृत्ती कशी आहे काय, आणि तो पोलिसांना घाबरत नाही, कारण त्याला माहीत होतं की आपला सहकारी आहे, 2 निर्वाळ घेऊन पळाला तरी तो एअर इंडियावर हल्ला करण्यासाठी आला. त्यामुळे साहेब तो मुंबई आपल्या इंडियाच्या पोलिसाला बिलकुल मानत नाही. मग काय करावं म्हटलं साहेब, तो मग ते सगळी माहिती दिली होती. अलवारला गेले होते, बडोद्याला गेले होते, मुंबईत बॉम्बे सेंट्रलला 2 दिवस राहून गेले होते, गोव्यात राहिले होते, अशा सगळ्या ठिकाणी. म्हटलं या सगळ्या ठिकाणी आपण अधिकारी वेगळे टीम पाठवूया आणि आपण तिकडे सर्च करूया. तर म्हणजे एक चांगली आयडिया आहे. पण म्हटलं साहेब तो नेहमी 5 स्टारमध्ये राहतो आणि आमच्याकडे एवढं 5 स्टारमध्ये राहायचे पैसे कुठे, एवढे किती पैसे, त्याकडे स्वस्त होती 10,000 रुपये. मग आम्हाला सगळ्यांना त्यांनी 5 टीमना 10,000 रुपये दिले. आणि मग सुदैवाने ते म्हणले तू असं कर, तू गोव्याला जा, कारण अशी शक्यता होती की तो गोव्याला, त्याची बायको अमेरिकेत आहे, ते गोव्याला छोट्या बोटी असतात, त्या छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत आणि मोठ्या बोटीतून अमेरिकेला पडून जाण्याची शक्यता आहे. आणि तिकडून तो आपल्या बायकोला फोन पण करू शकेल. म्हणून आता ते DG साहेब मला म्हणाले तू आता गोव्याला जा, मग विमानाने जा आधी लवकर. म्हणून मी विमानाने गोव्याला गेलो आणि माझे सहकारी वेगवेगळ्या शहरामध्ये गेले आणि आमचा शोध सुरू झाला. आम्हाला एक बातमी होती की तो बायकोला फोन करील अमेरिकेला, म्हणून मग त्यावेळी हे STD मोबाईल काय नव्हतं, तुम्हाला CTOला गेलं पाहिजे. मी CTOला गेलो आणि तिथल्या क्लार्कला विचारलं की गेल्या 15 दिवसात किती फोन अमेरिकेला झाले. त्यांनी तोडलं मी सगळे देतो, पण गोव्यामध्ये कुणी इकडे CTOला येत नाही फॉरेनर. तिकडे कोकेर नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये तुम्हाला ताबडतोब लाईन मिळते आणि सगळे फॉरेनर तिकडे जातात. तुम्ही तिकडे प्रयत्न करा. हा फार महत्त्वाचा क्लू त्यांनी दिला. म्हणजे मेंबर ऑफ पब्लिकनी माहिती दिली, प्रेसनी मदत केली, गव्हर्नमेंट ऑफिसरनी मदत केली, या सगळ्यांनी मदत केली. आणि मग त्याचा फोन नंबर आम्हाला होता, त्याच्या मोटरसायकलचा नंबर माहीत होता. गोव्यामध्ये मोटरसायकल टॅक्सीज आहेत, तर त्या मोटरसायकल टॅक्सीज कोपऱ्यावर उभ्या राहतात, तुम्हाला घेऊन फिरतात. आम्ही तिकडे त्या टॅक्सीवाल्याकडे जायचं, मोटरसायकलवाल्याकडे जायचो. अरे माझा भाऊ घरातून पळून आला आहे, ह्या गाडीचा नंबर आहे, तुम्ही बघितला का. तर एक मापणकर नावाचा 18 वर्षाचा पोरगा हुशार होता. तो म्हणलं तुम बहुत बंडलबाज आहे. म्हणलं क्या बंडलबाज क्या है, बोले ये नया पिका कलर का मोटरसाइकिल है, अभी इसका चेन कवर भी नहीं बिठाया, वो फॉरेनर चलाता है, वो गोरा है तुम काला है, तुम्हाला भाई कैसा होऊ शकता है. म्हणजे मला खात्री झाली की तो हा याने इथं पाहिला आहे. मी कमिशनर साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब तो बहुतेक इथे आहे आणि आम्ही फक्त 2-3च अधिकारी गेलो होतो, तर तुम्ही मला मदतीला अजून 6 अधिकारी दुसऱ्या कमिशनर साहेबांनी मला मदतीला पाठवले, एक गाडी पाठवली. मग आम्ही दिवसभर काय करायचो, ते कोकेर हॉटेलमध्ये तिकडे 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत वॉच ठेवून तो येतो का असं बघत बसतो. आणि दिवसभर गोव्यामध्ये ती मोटरसायकल फिर कर. असं करताना आमच्या सुदैवाने 6 एप्रिल 1986ला 10:30 वाजण्याच्या सुमारास तिकडून 2 माणसं अशी एका टॅक्सीतून उतरली आणि अशी यायला लागली. आणि त्या लोकांनी नाईट कॅब घातली होती. म्हटलं एवढ्या रात्री ह्या नाईट कॅब का घालतो. मी असं निरखून बघायला लागलो.
तर जसा तो पुढे यायला लागला मला वाटलं हा तर सोबराज दिसतो. सोबराज म्हणलं माझी छाती धडधड वाढली. तो जर असेल त्याच्या हातात बॅग होती आणि त्याच्या सहकार्याकडे हँडबॉम्ब वगैरे सापडले होते. म्हणजे त्यांनी मला बघितलं तो मला उडून टाकील. मी गपचूप उठलो आणि एका भिंतीआड लपलो. तो काय करतो बघितलं. तो बाहेरच्या व्हरांड्यामध्ये तो आणि त्यावर डेव्हिड हॉल म्हणून त्याचा मित्र होता. ते दोघे बसले. पण त्यासारखा असा कावळ्यासारखा असा बघत होता. मी गपचूप त्याच्या मागच्या टेबलावर जाऊन बसलो आणि मग 2-3 मिनटं विचार करून मी एक प्लॅन तयार केला. एका कागदावर तो लिहिला आणि त्या वेटरला बोलवलं आणि त्याला सांगितलं की आज जे बसलेत सगळे माझे सहकारी ते सगळे पोलीस आहेत, त्यांना हे नेऊन दे. आणि मग त्याप्रमाणे मी त्यात लिहिलं होतं 2 ऑफिसर, ते टॅक्सीवाला आहे त्याला पकडून आण. 2 लोक, ते लग्न चाललं होतं तिकडे, मोठं हॉटेल आहे, ते काय गडबड झाली तर तिकडे पॅसेंजर थांबा, 2 लोक मला मदतीला या, असं मी ते सगळ्यांना मेसेज दिला. त्याप्रमाणे सगळे मेसेज त्यांनी दिले. ते ऑफिसर तिकडे चौकशी करायला जो टॅक्सीवाल्याकडे गेला होता, त्या टॅक्सीवाल्याला वाटलं की हा आपल्या क्लायंटशी कशाला चौकशी करतो, त्याला सांगायला म्हणून तो टॅक्सीवाला आत येत होता. म्हटलं हा जर तिकडून आत आला तर म्हटलं आपला सगळा चान्स निघून जाणार. मग मी ते म्हटलं आता थांबण्यात अर्थ नाही. तोपर्यंत माहिती आहे 2 सहकारी येतच होते माझ्याजवळ. मी उठलो तिकडे आणि तिकडे मागून जाऊन जोरात ओरडलो, चार्ज. तो म्हणला हुज चार्ज. म्हटलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे वर कॉट यू इन 71. एकदा माणसाला कळलं की आपलं पितळ उघड पडलं तो ढेपाळला. तो ढेपाळल्यानंतर तो लग्नाची गर्दी पुष्कळ लोक धावत पळत आले. तर म्हणलं आता ते आमचं एक ऑफिसर होता, तो म्हणलं साहेब त्यांनी रिव्हॉल्वर काढलं, साहेब उडवून टाकतो. म्हणलं उडवायचा नाही, जोपर्यंत तो आपल्याला मारत नाही तोपर्यंत आपण आपलं रिव्हॉल्वर कधी काढायचं नाही. कुणाचा जीव घ्यायचा आपल्याला कायद्याने परवानगी नाही. मग त्या हॉटेलवाल्याला सांगितलं, आम्हाला माहीत नव्हतं आपण पकडू नक्की, आम्ही बेड्या पण नव्हत्या नेल्या. आमच्या रिव्हॉल्वरच्या कॉर्डने त्याला बांधला. त्या हॉटेलमध्ये काय काथ्या सुतळी होती, असं त्याचं कंप्लीट बेडिंग बांधलं आणि त्याला गाडीच्या सीटवर झोपवला. त्याच्या उरावर 2 शिपाई बसवले, त्यांच्या हातात 2 डबडी दिली, काय शेशू करायची याच्यात. आणि मग मी तिथून मला आठवलं इथून जगात कुठे पण फोन होतो. मी कमिशनर साहेबांना फोन केला. म्हटलं साहेब त्याला पकडला. काय सांगतोस खरं? म्हटलं साहेब 100 नाही 1000%. झेंडे मी इतका आनंदी झालो आहे, तू डायरेक्ट कुठं थांबू नकोस, ताबडतोब माझ्या ऑफिसला आहे, मी स्वतः खाली उतरून तुला रिसीव करील, असं आमचे सोमण साहेबने मला आश्वर केलं. आणि आम्ही निघालो तिकडून. निघालो रस्त्यात तर आम्ही सावंतवाडीला आलो आणि सावंतवाडीला नेमकी आमची पोलीसची जुनी गाडी ती फेल झाली. तिथे ST डेपो बाजूला होता. ते ST डेपोत आम्ही गेलो, आम्हाला जरा मदत करा. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट गाडीला हात लावत नाही. मी त्यांना सांगितलं मी कोण आहे आणि कोणाला पकडलं. हां ठीक आहे. ताबडतोब त्याने मदत करून आमची गाडी स्टार्ट करून दिली. रात्री 2 वाजता गाडी स्टार्ट झाली आणि पहाटे 6-6:30 वाजता आम्ही पोलादपूरजवळ आलो. पोलादपूरला तुम्ही आलात तर तिथून तुम्हाला पहिलं रायगडाचं दर्शन होतं. मी म्हणजे कल्पनेनंच म्हटलं की महाराजांना मुजरा केला. म्हणलं महाराज तुम्ही त्या औरंगजेबाचं नाक कापून दिल्लीहून आला होतात, आज आम्ही भारताचं नाक कापणाऱ्या बदमाशाला पकडला आहे, याला धरून आणलं आहे, तर आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणून जय जय महाराष्ट्र माझा आम्ही गात पीत ओरडत आलो. तर आम्ही कमिशनर साहेब तिथे भेटण्याच्या ऐवजी दिल्लीहून त्याला न्यायला स्पेशल विमान आलं. त्याला विमानाने परत घेऊन गेले आणि कमिशनर साहेबांनी आम्हाला डायरेक्ट DGP ऑफिसला तिकडे नेलं. तिकडे DGP ऑफिसला गेल्यानंतर तिकडे आमच्या मुलाखती वगैरे सुरू झाल्या आणि मग दूरदर्शन, त्यावेळी फक्त दूरदर्शन होतं. दूरदर्शनाच्या बातम्यामध्ये मराठी बातम्या, हिंदी बातम्या. हिंदी मला काही नीट बोलता येत नाही. हम उसको ऐसा पकड्या काहीतरी आमचे लोक, आमची बायको हसते अजून पण हसायची, हे तू काय कसलं हिंदी तुमचं आहे. मग त्याला ते पकडलं आणि पकडल्यानंतर संबंध जगभर ती बातमी गेली, कारण फार मोठी बातमी होती. असं जगात पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. तर माझा पुतण्या त्यावेळी अमेरिकेत होता, न्यूयॉर्कला. 8 तारखेला त्याचा मला सकाळी फोन, अंकल यू आर इन टाईम. म्हटलं काय? टाईम मॅगझिनमध्ये ती बातमी आली होती की इन्स्पेक्टर झेंडे यांनी चार्ल्स सोब्राला मुंबईत पकडलं. आणि मग ते अमोल नावाची जी कंपनी आहे ती सगळी जाहिराती लावते. तर त्यावेळी अमूलची जाहिरात सगळीकडे, तुम्ही कदाचित नाशिक शहरात पण असेल अमूलची जाहिरात. तर त्या अमूलची जाहिरातनी एक जाहिरात केली, माझं नाव झेंडे आणि मी अटक केली म्हणून अटके पार झेंडे असं मराठीमध्ये लिहिलं. ते नेमकं लताबाईंच्या घराच्या समोर ती जाहिरात.
त्यांनी ती वाचली. त्यांनी मोहन वाघांना फोन केला, अरे मोहन, हा कोण झेंडे यांनी काय केलं आहे? अमूलने 25 वर्षात कधी मराठी जाहिरात केली नाही, या झेंडेमुळे मराठी जाहिरात पहिल्यांदा झाली, तर मला त्याला भेटायचं. तर म्हणे आता त्यांची 44 पुण्यतिथी त्यावेळी बोलू. मग तिकडे अख्खी मंगेशकर फॅमिली आली, त्यांनी माझा सत्कार केला. आणि तुम्ही बघितलं असेल ते लताबाईंनी मला समय वगैरे दिली. आणि मग आशाताई मला ऑटोग्राफ, म्हणजे आता इतक्या महान व्यक्ती ज्यांच्या पायाशी मी बसू शकत नव्हतो, तर त्या माझी ऑटोग्राफ घेत होत्या. असं म्हणजे त्यावेळी भरपूर प्रसिद्धी झाली. त्या सगळ्या वर्तमानपत्रात माझं रोज नाव यायचं, फोटो यायचे. तर 2 मेला राजीव गांधी मुंबईला आले आणि मी वरळी नाक्याला उभा होतो. वरळी नाक्याला उभा असताना ते चालले असे, त्यांनी मला पाहिलं, ती गाड्या थांबवल्या, थांबा मला त्याला भेटायचं. अहो, तर सिक्युरिटीवाला सांगितलं, साहेब रस्त्यात नको, त्याला राजभवनवर उद्या बोलू, त्यांना भेट देऊ. मग तसं मग दुसऱ्या दिवशी राजीव गांधींनी पण माझा सत्कार केला. आणि त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगभर करण्यात माझं थोडंशी कॉन्ट्रीब्युशन झाली. सांगण्यासारख्या गोष्टी पुष्कळ आहेत. तुम्ही आता कंटाळून गेला असाल तर मी जास्त तुम्हाला तर त्यात सांगण्यासारखी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आगरीपाड्याला असताना, आगरीपाडा हे अतिशय बदमाश लोकांचं, तिथं रमा कंपनी, रमा नाईक नावाचा माणूस होता, तो गुंड होता, तर त्याचं राज्य चालायचं, कंपनी सरकार. तर तिथे त्या एरियामध्ये पोलिसांना कुणी जुमानायचं नाही, त्यांचं ते म्हणतील तेच व्हायचं. कुणी खोली विकली तिकडून पैसे मागून यायचे, असा त्यांचा अत्याचार फार होता. तर माझी नेमकी आगरीपाडा पोलीस स्टेशनला बदली झाली. आगरीपाडा पोलीस स्टेशनला बदली झाली तर मी म्हणलं आपण याचा बिमोड केला पाहिजे. म्हणून मग आमचे हे माझे सहकारी तेजाळे बसले, त्यांनी त्या रामा नायकाला पकडून आणला रिव्हॉल्वरसहित. आणि आणल्यानंतर मग आम्ही त्याची काय केली, त्याला अशा दोराने बांधला आणि सबंध आगरीपाडा एरियामध्ये त्याची वरात काढली. आणि मग त्याची एकदम छितू झाली की रमाला पोलिसांनी पहिल्यांदा पकडला आणि त्याची तर त्याचा दुसरा असिस्टंट होता बाबू रेशी म्हणून. तर तो माझ्याकडे आला, म्हणे साहेब तुम्ही रमाची वरात काढली, माझी काय अशी वरात बिरात काढू नका, कृपा करून जर करी माझ्याविरुद्ध काय कंप्लेंट आली तुम्ही मला फोन करा, मी स्वतः तुम्हाला येऊन हजर होईल. आणि मी म्हटलं ठीक आहे, तुला नाही वरात काढणार. एक 2-3 महिन्यात काय झालं, त्या दाऊदचा भाऊ शाबीर, त्याचा खून झाला होता. आणि त्याला महत्त्वाचं त्यात सामद खान म्हणून एक पठाण होता, त्याने ते केलं होतं. तर दाऊदने या रामा नायकाला सुपारी दिली की त्या समद खानला उडून टाक. मग त्यांनी त्यांचा एक विजय उटकर नावाचा माणूस होता, तर त्याच्या मदतीने त्या विपिरोड पोलीस स्टेशनमध्ये तो खाली जिन्यातून खाली येत असताना त्याचा गोळीबार करून त्याचा तिकडे खात्मा केला. आणि मग तो विजय उटकर जो होता तो मग एकदम पॉप्युलर झाला त्यांच्यामध्ये. मग त्यांच्या गँगमध्ये त्याच्या मुलाचं बारसं होतं. त्या बारशाला त्यांनी सगळ्या मित्रांना बोललं होतं आणि ते नाचत होते. नाचत असताना त्यांनी काय केलं, 100-100च्या नोटा अशा उडवत होता सेलिब्रेशन म्हणून. ते त्या बाबू रेशीमने त्याला एक थोबाडीत मारली, विजा हे काय लावले, पैसे कशाला उडवतं. त्याला तो मोठा इन्सल्ट वाटला की माझ्या सेलिब्रेशनमध्ये बाबूने मला थोंडात मारली, म्हणून तो त्यावर चिडला. त्यानंतर 7-8 दिवसात त्यांनी काय आलं, बाबू तिकडे एका हॉटेलमध्ये बसला असताना एक कट्टा घेऊन गेला, त्यावर फायरिंग केली. तर त्यात सुदैवाने बाबू वाचला, पण त्याच्यात सगळीकडे गोळ्या लागल्या. म्हणजे तो त्या गँगमधून फुटून बाहेर पडल्यानंतर दाऊदची बहीण आमच्या आगरीपाड्यामध्ये विभागातच राहायची आणि तिने शेजाऱ्यांशी काहीतरी भांडण झालं. तो राजा कामेरकर म्हणून गुंड होता, तर तिने दाऊदला सांगितलं की तो राजा मला फार त्रास देतो, काहीतरी बंदोबस्त कर. तिने रामारायला फोन केला, अरे त्याचा बंदोबस्त कर, त्या काहीतरी काय बघ. मग ते काय त्या राजा कामेरला त्यांनी 2-3 पोरं पाठवून स्टॅप केलं. राजा कामेरकरचं त्याला मारलं कोणी तर माहीत नाही, पण त्यांनी 3 नावं घेतली, रमा नाईक, बाबू रेशीम आणि अरुण गवळी, हे ते लीडरची नावं. यांनी मला मारलं. मग मी आधी अरुणला बंद केला, मग बाबूला फोन केला, बाबू तुझ्यावर कंप्लेंट आली आहे, ताबडतोब तू येऊन हजर हो. तो आला, म्हणजे ठीक आहे साहेब हजर, मी काय केलेलं नाही, पण माझं कंप्लेंट आहे तरी मी हजर होतो. तो हजर झाला आणि तो जेलमध्ये असताना याचा उपटा काढण्यासाठी म्हणून त्या
विजय उत्तेकरनी त्याच्याविरुद्ध एक गँग तयार केली आणि रात्री 5 मार्च 1987ला तो 12-15 त्याचे सहकारी घेऊन रात्री 2 वाजता आमच्या लॉकअपवर त्याने हल्ला केला, बॉम्ब फेकले, पोलिसांच्या हातातले रायफल काढून घेतल्या, त्यांना गोळीने मारलं, बाबू रेशीमला हातोड्याने तिथं लॉकअप तोडून मारलं आणि एक महान पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात लॉकअपमध्ये असा मोठा खून झाला. तो सगळ्या पेपरमध्ये ते आलं आणि त्यावेळी मी इन्स्पेक्टर होतो, तर माझी जबाबदारी होती सगळी. तर ही सगळी गँगची. त्याच्या आधी काय झालं होतं की अरुण गवळीला एका केसमध्ये अरुण गवळीला भेटायला एक श्रीधर शेट्टी नावाचा एक उडपी आला होता. तर तो म्हणला अरुण कुठे आहे? तर ते म्हणले अरुण क्या बोलता है? अरुण भाई बोल. बोले हा भाई तुम्हारा होगा हमारा काय का भाई? बोले भाई नाही बोलताय. म्हणून त्यांनी त्याला त्याच्या डोंगरावर एक चाकू मारला. त्यांनी चाकू मारला तर तो तिथे त्याने कधी रक्त पाहिलं नव्हतं, तो बेशुद्ध होऊन तिथे पडला आणि मेला. त्या केसमध्ये मग आम्ही अरुण गवळीला अटक केली. अटक केल्यानंतर त्याचा श्रीधर शेट्टीचा काका जगन्नाथ शेट्टी समाजाचा मोठा लीडर होता. तो म्हणे हे काय त्या गँगचा मुख्य त्या रमा नायकाला पण अटक केली पाहिजे. तर तो माझ्याकडे आला, तुम्ही रमाला अटक करा. म्हणजे रमाच्या विरुद्ध काय पुरावा नाही, कोणी काय सांगत नाही, रमाला मी कसं अटक करू? साहेब काहीतरी करा, घ्या. त्यांनी 2 लाख रुपये मला ऑफर केले. मी 2 लाख देतो म्हणून तुम्ही अटक करा. म्हणलं मी असं खोटं काम काय करत नाही. मग त्यांनी काय केलं, हायकोर्टामध्ये केस फाईल केली माझ्याविरुद्ध की मी कर्तव्यच्युती करतो आणि त्या माणसाला अटक करत नाही. हायकोर्टापुढे आम्ही सगळे मॅटर ठेवलं आणि ते हायकोर्टाने सांगितलं की त्याला अटक करण्याची गरज नाही. त्यामुळे ते अटक काही त्यावेळी झाली नाही. आता ही गोष्ट त्या रामाजी नायकाच्या डोक्यात होती आणि बाबूला मारल्यानंतर सगळे म्हणले की या झेंडेमुळेच बाबू मेला, तर झेंडेला उडवायचा असं त्यांचा प्लॅन तयार व्हायला लागला. त्यावेळी रमा म्हणाला झेंडे एकदम सच्चा माणूस आहे. त्यावेळी 2 लाख रुपये घेऊन सुद्धा त्याने मला अटक केली नाही. तर तो असं काम करत आहे आणि कुणी काय करत नाही असं त्यावेळी म्हणजे. आणि मग ते बाबू रेशीमचं त्यांची मोठी मिरवणूक त्याचा फोटो लावून देवीची मिरवणूक काढायला लागली. ती देवीची मिरवणूक काढायला लागले तर त्या मिरवणुकीमध्ये मी म्हटलं गुंडाची मिरवणूक मी काढून देणार नाही माझ्या एरियात. तर ती मी थांबवायचा प्रयत्न केला, तर दगडफेक केली त्यांनी, मग आम्ही लाठी हल्ला केला आणि ते सगळं उधळून लावलं आणि ते फोटो सगळं काढून टाकला. तर त्यांनी 2-3 दिवस आगरीपणा बंद केला. मग ते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले. ते बाळासाहेबांना म्हणले की हा झेंडे आहे ना, हा सगळा मिया लोकांचा मदत करतो आणि आमच्या सगळ्या हिंदू लोकांच्या विरोधात आहे, तर तुम्ही जरा त्याच्याविरुद्ध छापा. मग बाळासाहेबांनी 1 सप्टेंबर 91ला मोठा लेख छापला, गिरवा झेंडे म्हणून, म्हणजे मी मुसलमानाला मदत करतो म्हणून. ते वाचलं सगळं. मी बाळासाहेबांना एक मोठं पत्र लिहिलं. म्हटलं बाळासाहेब, शिवसेना तुम्ही आहे म्हणता ते ठीक आहे आणि शिवाजीचं प्रेम तुम्ही मला सांगू नका, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा पुण्यात जो आहे तो उभारण्याचं महत्त्वाचं मेन काम माझ्या आजोबांनी 1924 साली केलं होतं आणि त्या काळी त्यांनी 20,000 रुपये देणगी द्यायचं जाहीर केलं होतं त्या पुतळ्यासाठी. तर अशा माणसाचा मी नातू आहे. संभाजी महाराजांच्याकडे जन्म झाला, पुरंदरला त्याच्या पायथ्याला माझं गाव आहे. तर तुम्ही मला हिंदुत्व आणि शिवसेना शिकू नका, पण तुम्हाला मी सांगतो की गुंडांना जात नसते. हे जे आता तुम्हाला प्रेम आलं आहे हेच पूर्वी सगळे दाऊदकडे कामाला होते, त्याकडे जाऊन पाणी भरत होते. तर यांना जात धर्म काय नसतो, गुंडांची जात एकच असते, पैसा असं. आणि बाळासाहेबांचा मोठेपणा म्हणजे त्यांनी माझं ते पत्र सगळं तसंच्या तसं सामनामध्ये छापलं. म्हणजे हे बाळासाहेबांना मानलं पाहिजे की त्यांनी माझं ते पत्र छापलं. आणि नंतर आगरीपाड्यामध्ये एक समारंभ होता. त्या समारंभात म्हणजे शांताराम नांदगावकरांच्या मुलांनी स्टुडिओ काढायचं ठरवलं होतं. तर ते शांताराम नांदगावकर सिनेमाचे स्टोरी आणि कविता लिहायचे. तर म्हणून त्यांनी मग व्ही शांतारामना बोलवलं. तो त्यांचा पार्टनर ख्रिश्चन होता म्हणून ते सायमन पिमेंटाला बोलवलं. आणि इकडे बाळासाहेब ठाकरे हे सगळे लोक आणि त्या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर म्हणून मलाही बोलवलं. त्या समारंभात नेमका मी एक अर्धा तास उशिरा गेलो. बाळासाहेबांच्या शेजारी माझी खुर्ची. तर मी तिथे जाऊन बसलो. तुम्ही एवढ्या उशिरा का आलात? म्हटलं बाळासाहेब आज राष्ट्रपती आलेत
शहरामध्ये. मी बंदोबस्ताला गेलो होतो. म्हणजे भाग्यवान आहात का? म्हणजे चित्रपती म्हणजे व्ही शांताराम, सेनापती आणि राष्ट्रपती अशी 3 पती तुम्हाला. म्हणजे अशा इतक्या प्रेमाने खेळकर रीतीने बाळासाहेब माझी बोलायची. हे सगळं होण्याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मी नेहमी जनतेशी वागून, मी आता तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टीमध्ये मला लोकांनी मदत केली. आणि मी ॲक्च्युली लोकांना सांगतो की पोलिसांना जेवढे अधिकार आहेत तेवढेच मेंबर्स ऑफ पब्लिकला आहेत. तुम्हाला तेवढेच अधिकार आहेत. सेक्शन 100 आणि 103 जर एखाद्या बाईवर कोणी अत्याचार करत असेल तर त्यावेळी तुम्ही त्याचा खून केलात तरी कायदा तुम्हाला संरक्षण देतो. हा कायदा तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे. तुमच्या घरात एखादा माणूस तलवार घेऊन आला आणि रात्री तुम्हाला घरफोडी करत असेल तर त्याला पकडण्यासाठी बळ वापरून तुम्ही त्याचा खून केलात तरी त्याला कायद्याने परमिशन आहे. तुम्हाला कायदा काही करत नाही. आणि अशा अनेक केसेसमध्ये लोकांना मी मदत केलेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा कायदा ज्याचा गेल्या 125 वर्षात पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे ते म्हणजे सेक्शन 160 CRPC. त्या कायद्याप्रमाणे कुठल्याही स्त्रीला 15 वर्षाखालच्या किंवा 65 वर्षापेक्षा जास्त वर्ष वयाच्या माणसाला पोलीस तपासासाठी पोलीस स्टेशनला बोलवू शकत नाहीत. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं जबानी घेतली पाहिजे. पण हा कुठलाही पोलीस तो कायदा पाळत नाहीत. आणि मी ओपन आवाहन करतो की मी लेडी कमिशनरसुद्धा निदर्शन आणलं की पाय किती महत्त्वाची प्रोव्हिजन 1898 साली ब्रिटिशांनी केली पण त्याचा पोलीस कधीही अंमल करत नाहीत. कारण पोलीस फक्त आपल्याला सोयीस्कर असतं तोच कायदा पाळतात. इतर कायदे ते पाळत नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे साधारणपणे पोलीस खात्यामध्ये सोडा पण कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलात तर आलेल्या माणसाला कटवायचा कसा, त्याचं काम करायचं कसं नाही आणि नाही कटला तर कापायचा कसा, ह्या वृत्तीने माणसं, समाजातले लोक, सरकारी अधिकारी सामान्य माणसाशी वागतात. ते बंद झालं पाहिजे. मी पोलीस स्टेशनला असताना मी पहिल्यांदा एक केलं की कुणी पोलीस स्टेशनला आला पहिल्यांदा त्याला बसा म्हणा, त्याला पाणी प्यायला द्या, काय त्याचं म्हणणं ऐकून घ्या. पण त्याच्या जनरली तुम्ही काय गेलात, साहेब माझं पाकिट मारलं, खुला रखेगा तो मारेगा नाही तर काय, असं त्याच्या अंगावर ओरडतात. तर मी पोलिसांना माझ्या सांगायचो कृपा करून असं करू नका. आलेल्या माणसाला प्रामाणिकपणे बसा, त्याचं ऐकून घ्या, त्याला समाधान करा. त्याची कारण तुम्हाला पगार मिळतो, तो टॅक्स भरतो, त्यातून मिळतो. तर तुम्ही सगळ्या माझ्या पोलिसांना मी हे शिकवायचो की तुम्ही लोकांशी चांगले वागा. त्यामुळे लोकसुद्धा मला फार सहकार्य करायचे. माझं आता भाषण फार लांबलेलं आहे, तुम्ही कंटाळले असाल, इथे मी थांबतो आता. आदरणीय मधुकर झेंडे साहेब यांनी अतिशय अविस्मरणीय असे प्रसंग आपल्याला या ठिकाणी कथन केले आहेत. झेंडेसाहेब माझे गुरु मधुकर भावे ज्यांना तुम्ही खात्रीने ओळखत असाल, जे मराठा या वर्तमानपत्राचे वार्ताहर होते आणि 1986 सालीच मे-जून महिन्यामध्ये आमच्या लोकमतच्या सगळ्या प्रतिनिधींची औरंगाबाद येथे बैठक होती, ज्याला आता आपण संभाजीनगर म्हणतो. आणि त्यावेळेला मधुकर भावेंनी 4 फेब्रुवारीला कसं पकडलं मधुकर झेंडेंनी याचं आखो देखाल, जसे ते स्वतःच त्या ठिकाणी होते अशा पद्धतीने आमच्या सगळ्या जिल्हा प्रतिनिधींना ती कथा सांगितली होती वर्णन करून. आणि आज 39 वर्षानंतर हा प्रसंग पुन्हा एकदा साक्षात मधुकर झेंडे यांच्या तोंडून ऐकण्याची संधी मला मिळाली, आपल्या सर्वांना मिळाली. आणि साहेबांबरोबर आपल्या नाशिकचे गोपाळ तेजाळे जे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी, अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. मी गोपाळराव तेजाळेंना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि आमचे प्रथमेश कुलकर्णी यांना विनंती करतो आपण तेजाळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा.
यानंतर दत्तात्रय कोठावदे आभार प्रदर्शन करतील आणि लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. धन्यवाद. एकशे 3 वर्षाचं वसंत व्याख्यानमाला. आजचं 17वं पुष्प. धडपड करणारे इन्स्पेक्टर. नाशिककरांना मधुकर झेंडे चौकांचा इतिहास सांगणारे माहीत होते, पण चेहऱ्यावरचं भाव आज सांगून गेलं की इन्स्पेक्टर कारकिर्दीतली पोलीस खात्यातील माझी धडपडणारी कारकीर्द गेल्या 1.25 तास आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतात. झेंडे साहेब, आपण खरं जर वर्दीत आले असते तर अजून मजा आली असती. आणि खरोखरच ह्या नाशिककरांच्या वतीने आपल्या धडपडणाऱ्या कारकिर्दीला सलाम आहे. आणि आपण जे संपूर्ण षडयंत्र व्यवस्थित रचून आणि कसं काय पद्धतीने एक एक सामना हे केलं, खरोखरच छान आहे. झेंडे सरांचं इंग्लिशमधलं पुस्तक आहे. आज ते पुस्तकाची किंमत 400 रुपये आहे, सवलतीत 300 आहे. मुंबई मोस्ट वॉन्टेड 250 रुपयात हे पुस्तक आहे. नक्कीच आपण घ्या. झेंडे साहेब आलेले आहेत, त्यांच्या स्वाक्षरीसहित आपण हे पुस्तक वाढदिवसाला बुफे देण्याच्या ऐवजी बुक द्या. आणि ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे त्यांना हे पुस्तक खरोखरच उपयुक्त राहील. ह्या कार्यक्रमानंतर आपल्याकडे सायक्लेसिन डान्स अकादमी प्रस्तुत, त्या कलावंतांनी व्यासपीठावरती यायचं आहे. वेस्टर्न फॉर्म्स आणि डान्स आणि अकादमीचे लोकप्रिय चिक्की जितेंद्र सिंग यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी माननीय श्री संजय धिवरे साहेब, आयकर आयुक्त नाशिक यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या हस्ते आपण सत्कार करूया. 103 वर्षाची वसंत व्याख्यानमाला त्रिवेणी संगमावर आहे. व्याख्यान आहे, कार्यक्रम आहे संगीताचा आणि समोर चित्रप्रदर्शन आहे. आपण त्या चित्रप्रदर्शनाचा आनंद घ्यायचा आहे. उद्याचं 18वं पुष्प माननीय श्री खासदार अरविंदजी सावंत, मर्मभेदी बाळासाहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताचं उद्याचं व्याख्यान आहे.